नमस्कार. किमंतु लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कुळ आणि मूळ या आपल्या मालिकेतील आजचा आपला 37वा भाग आहे आणि या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमच्या आमच्या मनातल्या अजून एका नवीन प्रश्नाबद्दल. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की पहिला प्रश्न जो असतो तो म्हणजे भाट आणि हेळवी यांच्यावर विश्वास ठेवावा का ठेवू नये. भाट आणि हेळवी यांच्यावर विश्वास ठेवावा का ठेवू नये ही गोष्ट जरी बाजूला ठेवली आपण तरी आपण प्रत्येक जण जर आपल्याला वंशावळी हवी असेल तर पहिल्यांदा भाट आणि हेळवीच शोधतो आणि त्यांच्याकडे वंशावळी मिळते का ते पाहतो. मिळाली तर ती वंशावळी घेऊन घरी येतो. ती वंशावळी आणल्यानंतर माझ्या मनाचं समाधान होत नाही. मग मी जो कोणी मला भेटेल त्याला विचारत फिरतो की ही वंशावळी खरी आहे का. आणि हाच आहे तो दुसरा प्रश्न, माझी वंशावळी खरी आहे का. आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनामध्ये किंवा मराठी माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न घर करून राहिलेला आहे. एकतर माझी वंशावळी मिळत नाही, मिळाली तर ती निर्दोष असत नाही, निर्दोष आहे असं कोणी सांगितलं तरी माझ्या मनातली शंका जात नाही. मोठमोठे बुद्धिवादी लोक पण हातामध्ये वंशावळी घेऊन 4 लोकांना विचारत फिरताना मी बघितलेले आहेत. तर हा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर काय. सगळ्यात पहिली गोष्ट की आपण लक्षात घेतली पाहिजे ती अशी आहे की वंशावळी म्हणजे फक्त आपल्या पूर्वजांच्या नावाची क्रमवार मांडलेली यादी नसते. म्हणजे जर आपण एखाद्या हेळवीकडे गेलात तर तो खरं बोलणारा असेल असं आपण गृहीत धरून चालू. बहुतेक लोक खरंच बोलणारे असतात. काही थोड्याशा बदमाश लोकांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे चांगलं काम करत असतात त्या व्यक्तींचं नाव बदनाम होत असतं आणि हे लबाड बदमाश लोक प्रत्येक समाजामध्ये असतात. तर तुम्हाला जो हेळवी किंवा भाट भेटलाय तो खरं बोलतोय आपण असं गृहीत धरू, पण खरं जरी बोलत असला त्याने त्याला तुम्हाला चोपड्या जरी दाखवल्या त्याच्या आणि त्याच्यातून यादी काढून दिली तरी तो काय करतो की फक्त पूर्वजांची नावं लिहून देतो. तुम्हाला पूर्वजांची नावं लिहिली म्हणजे मला वंशावळी मिळाली का आणि ती खरी आहे सिद्ध झालं का किंवा कसं सिद्ध करणार. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की वंशावळी म्हणजे फक्त पूर्वजांच्या नावाची यादी नसते. तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या नावाची यादी कोणी देऊ देत, भाट किंवा हेळवीने देऊ देत, एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने, महसूल अधिकाऱ्याने देऊ देत, एखाद्या इतिहास संशोधकाने देऊ देत, त्या यादीमध्ये जी नावं आहेत ती नावं कुठं नाही कुठंतरी या महाराष्ट्राच्या इतिहासाशी निगडीत असली पाहिजेत, जोडलेली असली पाहिजेत आणि तसे पुरावे आपल्याला मिळाले पाहिजेत तर आणि तरच ती वंशावळ खरी आहे असं मानलं जातं. मग आता ही वंशावळ खरी आहे आपण मानणार कसं काय किंवा कोणते निकष आहेत की जे निकष आपल्याला ही वंशावळ खरी आहे ते समजून देण्यासाठी उपयोगी पडतात. तर असे जवळपास 100च्या वर निकष आहेत जे निकष तुम्ही तुमच्या वंशावळीला लावू शकता. 100च्या वर अशा कसोट्या आहेत किंवा परीक्षा आहेत किंवा प्रश्न आहेत जे तुम्ही तुमच्या वंशावळीला विचारू शकता. 100च्या 100 प्रश्नांची उत्तरं बरोबर यावीत अशा अपेक्षा नाहीये, परंतु त्या 100 मधली निम्म्या जरी प्रश्नांची उत्तरं बरोबर आली, निम्मे पण सोडून देऊ, माझ्या दृष्टीने त्या 100 मधल्या 30% पण प्रश्नांची उत्तरं बरोबर येत नाहीत किंवा त्या 30% प्रश्नांची उत्तरं वंशावळीमधून मिळत नाहीत. अगदी 25 ते 30% प्रश्नांची उत्तरं जर या 100 प्रश्नांपैकी वंशावळीने दिली तर तुमची वंशावळी खरी आहे असं मानायला काही हरकत नाही. एखाद्या वंशावळीमध्ये 100 ते 100 प्रश्न पास झाले किंवा 95%, 80%, 75% पास झाले तर मग ती वंशावळी तर आपण खरोखर निर्दोष वंशावळी म्हणू शकतो. निर्दोष वंशावळी हा शब्द आता मी वापरला, मग सदोष वंशावळी हा काय प्रकार आहे, या येतात कुठं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जवळजवळ 2014 ते 15 पर्यंत आपल्याला वंशावळी पाहिजे असेल तर भाट आणि हेळवी यांच्याकडे जावं लागायचं. फार फार तर आपण एक नाशिक किंवा दुसरी जी तीर्थक्षेत्र आहे जिथे आपल्या पूर्वजांनी नावं नोंदवून ठेवलेली असतात तिथे जायचो, तिथे आपल्याला काही माहिती मिळायची. दुसरा काही वंशावळी मिळण्याचा आपल्याकडे मार्ग नव्हता. परंतु मधल्या काळामध्ये झपाट्याने आपल्या समाजाचं व्यापारीकरण झालेलं आहे. धर्माचं आणि अभ्यासाचं आणि ऐतिहासिक अभ्यासाचं पण व्यापारीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळे वंशावळी फक्त आता भाट आणि हेळवींकडे मिळत नाहीत किंवा तुमच्या घराच्या उपाध्यायांकडे किंवा आपण ज्याला म्हणतो की माझ्या घराचे जे वेगवेगळे लोक असतात की मला धर्म सांगणारे किंवा माझ्या धार्मिक विधी करणारे पुरोहित असतात त्यांच्याकडे फक्त वंशावळी मिळत नाहीत. आता वंशावळ्या बाजारामध्ये विकत देखील मिळतात. जमिनीचा व्यवहार करणारे काही वकील वंशावळ्या विकत असतात. त्याच्यानंतर काही स्वयंघोषित अभ्यासक असतात की ज्यांनी सपाटा लावलेला असतो की मी एवढ्या घराच्या वंशावळ्या बनवल्या, मी तेवढ्या घराण्याच्या वंशावळ्या बनवल्या. त्यांचा वंशावळ्या विकण्या धंदाच असतो आणि बहुतेक लोक या खोट्या स्वयंघोषित अभ्यासकांच्या तावडीमध्ये सापडतात. त्यानंतर काही इतिहास अभ्यासक असतात त्यांचा पण दावा असतो की मी तुम्हाला वंशावळ्या बनवून देतो.
त्याच्या सगळ्यात पुढची स्टेप म्हणजे काही काही ठिकाणी मी आता महाराष्ट्रामध्ये फिरतो म्हणून माहित आहे, लोक प्रश्न विचारतात. काही काही ठिकाणी मला झेरॉक्सच्या दुकानामध्ये पण वंशावळ बनवून देणारे लोक भेटलेले. म्हणजे आपण एखाद्या झेरॉक्सच्या दुकानात गेलो, तुम्ही आता मुंबईला आला तर तुम्हाला स्टेशनच्या कडेला किंवा एखाद्या कोर्टाच्या कडेला मोठ्या प्रमाणामध्ये झेरॉक्सची दुकानं दिसतात, झेरॉक्स कॉपी करून देणारे. तर हे लोक जमिनीच्या व्यवहाराच्या झेरॉक्स कॉपी देता देता त्यांना एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की हे लोक वंशावळ्या पण बनवून देतात. मग हा जो काही विषय आहे किंवा हा जो काही प्रश्न आहे तो गंभीर झालेला आहे. पूर्वी समस्या ही होती की वंशावळ्या मिळत नव्हत्या. आता समस्या ही आहे की मला जर माझी वंशावळी शोधायची असेल तर 10 जण ती वंशावळी देणार आहेत. कुठली वंशावळी मी खरी मानावी आणि कुठली जी माझी वंशावळी आहे ती खोटी मानावी. त्याच्यामुळे सदोष आणि निर्दोष वंशावळी हा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून मगाशी आपण ज्या निकषांची चर्चा केली ते निकष आपल्याकडे जी वंशावळी आहे तिला लावून आपली वंशावळी खरी आहे का खोटी आहे हे जाणून घेणं फार गरजेचं झालं. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तर हे जे निकष आहेत त्याचं काही वर्गीकरण केलेलं आहे मी 4 ते 5 भागांमध्ये, कारण ते आपल्याला समजणं सोपं जावं. तर पहिला जो भाग आहे या निकषांचा तो म्हणजे भाट आणि हेळवी जे असतात ते जे वंशावळी देतात त्याच्यामध्ये कुठल्या उणिवा असतात आपण म्हणूयात. चुका म्हणायचं काही कारण नाही, कारण भाट आणि हेळवी लोकांचा व्यवसायच आहे वंशावळ्या बनवून देणं. ते चुका जाणून बुजून करणार नाहीत, त्यांच्या व्यवसायाला बाधा येईल, परंतु त्याच्यामध्ये उणिवा आढळतात. तर त्या उणिवा काय आढळतात? तर पहिली एक गोष्ट ही आहे की कोणताही हेळवी जर तुम्हाला असं म्हणाला, सगळेच म्हणतात असं नाही, कोणता भाट किंवा हेळवी तुम्हाला असं म्हणाला की त्याच्याकडे 20 ते 25 पिढ्यांचा तुमचा इतिहास आहे तर तुम्ही लगेच सावध व्हायला पाहिजे. कारण 20 ते 25 पिढ्यांचा इतिहास कुणीही उपलब्ध असणाऱ्या अस्सल संसाधनांवरून सांगू शकत नाही. कारण इतिहासामध्ये 20 ते 30 पिढ्यांचा तुमचा इतिहास सांगणारे अस्सल संसाधनच उपलब्ध नाही. फार फार तर आपण पेशवाईच्या काळापर्यंत किंवा शिवकालापर्यंत मागे जाऊ शकतो. त्याच्या अगदी जमिनीचे व्यवहार पकडले मलिक अंबरच्या काळापर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्याच्या मागचा कुठलाही तुमच्याकडे ऐतिहासिक पुरावा जमिनीचा, मिरासपत्राचा किंवा जे 109 कागदपत्र आपण बघितले त्या माध्यमातून उपलब्ध नाही आहे. त्याच्यामुळे 12व्या शतक जे आहे ते 12व्या शतकापासून ते जवळपास आपण म्हणू शकतो 16व्या शतकामध्ये एक मोठा खंड पडतो. कागदपत्रच उपलब्ध नाही तर आपण सिद्ध नाही करू शकत की ही अमुक एक व्यक्ती आहे ती या कागदपत्रावरून आहे. त्याच्यामुळे कोणी 20 ते 25 पिढ्यांचा इतिहास सांगत असेल तर सावध व्हा, ती वंशावळी खोटी असू शकते. पुढचं आहे की एखाद्या घराण्याचा मूळ पुरुष 12व्या शतकात किंवा त्याच्या आधीचा. आता काही काही लोकांना काय असतं की आपण जसं मागच्या भागामध्ये पण पाहिलं की सगळेच नाहीत पण काही भाट किंवा हेळवी त्यांचं एक काम करण्याची कार्यपद्धती असते की यजमानाला खुश करायचं, त्याची एवढी स्तुती करायची, त्याचं घराणं एवढं मोठं सांगायचं की त्याने आपल्याला जास्त बक्षिसी दिली पाहिजे. मग या बक्षिसीच्या हव्यासापोटी किंवा कधी कधी यजमानाला खुश करण्यासाठी किंवा कधी कधी स्वतःचा काही स्वार्थ साधण्यासाठी कोणी माणूस भाट हेळवी असेल किंवा पत्रिका बनवून देणार तुम्हाला कोणी असेल, काही काही इतिहास अभ्यासक म्हणणारे लोक पण त्याच्यामध्ये सामील आहेत. हे असं सांगतात की तुमचं घराणं 12व्या शतकामध्ये एखाद्या राजघराण्याशी संबंधित आहे किंवा तुमचं घराणं 12व्या शतकाच्या आधी पण तुमचा जो मूळ पुरुष होता तो 12व्या शतकाचा आधी पण आहे. विषय हा आहे की कुठलंही अस्सल संसाधन आज उपलब्ध नाहीये की आपल्यापैकी कुठल्याही मराठी माणसाचा मूळ पुरुष सदोष पुराव्याद्वारे किंवा आपण ज्याला म्हणतो की सदोष पुरावे म्हणण्यापेक्षा निर्दोष पुरावे ज्याला म्हणता येतील की अस्सल संसाधन आहेत की त्या पुराव्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला जाईल, जगामध्ये कुठेही गेला तरी खरं मानण्यात येईल कागदपत्र, असं कुठलंही कागदपत्र आज उपलब्ध नाहीये ज्याच्यामुळे आपण आपला मूळ पुरुष 12व्या शतकाच्या आधी सांगू शकतो. त्यामुळे असं जर कोणी म्हणत असेल तर ती वंशावळी पण खोटी मानायला काही हरकत नाही. पुढचा मुद्दा मगाशी मी म्हणलं तसं की बऱ्याच वंशावळ्या ज्या असतात भाट आणि हेळवी सांगतात. आता मला माहित असायचं कारण म्हणजे पुष्कळ लोकांनी त्यांच्या वंशावळ्या मला दाखवलेल्या आहेत भाट आणि हेळवींकडून आणलेल्या. त्याच्यामध्ये 12व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत मध्ये काही उल्लेखच नसतो. मूळ पुरुष 12व्या शतकात सांगितलेला असतो, मध्ये एक गॅप असतो, परत 16व्या शतकापासून तुमच्या पूर्वजांची यादी तयार होते. मग 16व्या शतकापासून पूर्वजांची यादी तयार होते आणि मूळ पुरुष 12व्या शतकात आहे, मधले लोक गेले कुठं? हा गॅप पडायचं कारण मागाशी मी म्हणलं तेच आहे की कागदपत्रांची अनुपलब्ध, म्हणजे कागदपत्र उपलब्धच नाहीयेत मधल्या काळामध्ये. त्याचं कारण असं आहे की इस्लामी राजवट महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हळूहळू पसरायला सुरुवात झालेली होती. 12व्या शतकामध्ये लोक कागदावर आपण जसं इनामपत्र लिहून देतो आता 16व्या शतकापासून, तसं 12व्या शतकामध्ये कोणी देत नव्हतं. शिलालेख दिला जायचा, ताम्रपट दिला जायचा, दुसऱ्या काही अन्य मार्गाने ते तुम्ही सामंत आहात हे सांगितलं जायचं, घोषित केलं जायचं. कागदावर असा कुठं मोठं सही शिक्का मारून पत्र कोणाकडे नसायचं. त्याच्यामुळे कागदोपत्री व्यवहार कमी असल्यामुळे आपल्याला नावं सापडत नाहीत लोकांची. त्यामुळे भाट आणि हेळवी लोकांना पण सापडत नाहीत. त्यांना ती कल्पनेने यादी जोडावी लागते जर कोणी 12व्या शतकातला पूर्वज सांगितला तर. आणि आपण पण मान डोलवतो कारण आपल्याला पण काय आहे की माझे पूर्वज राजपूत आहेत, माझे पूर्वज शिलाहार आहेत,
माझे पूर्वज चालुक्य आहेत, आपल्याला सांगायला फार आवडतं. मग आपण पण ते स्वतःला आपल्याला हुशारक्या मारायला आवडतं म्हणून आपण चालवून घेतो. पण कोणत्याही तुमच्या वंशावळीमध्ये हुशार माणूस जो आहे, खरा संशोधक जो आहे, त्याला लगेच कळतं की इथे गडबड आहे. ही जर त्याने मधी जागा सोडलेली आहे किंवा स्वतःच्या मनाने त्याने गाळलेल्या जागा भरलेल्या आहेत, वंशावळी बनवणारा माणूस कोणी असो त्याने, तर ही वंशावळ खोटी आहे. हे इतिहासकाराला किंवा जो अस्सल इतिहासकार आहे त्याला कळायला वेळ लागत नाही. चौथा जे भाट आणि हेळवी लोक वंशावळी देतात त्याच्यामध्ये दुसरी एक समस्या निर्माण होते की या वंशावळीमध्ये दिलेल्या नावांचा अस्सल संशोधनाशी मेळ लागत नाही. म्हणजे ती नावं कुठेतरी तरी मला आपण म्हणतो की भारतीय इतिहासाची माहिती देणारी किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती देणारी 109 कागदपत्रांची यादी आपणच आपल्या व्हिडिओवर, आपल्या युट्यूब चॅनलवर प्रकाशित केली. 109 व्हिडिओ बनवून ती कागदपत्र 109 पेक्षा जास्त शोधली तर 200 पर्यंत जातील. ती असे 200 कागदपत्रांचे प्रकार आहेत वेगवेगळे. त्यामुळे जर तुमचे पूर्वज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खरंच कुठे नाही कुठेतरी असतील, पाटील, इनामदार, वतनदार, जमीनदार, अजून काही असतील, अगदी आलुतेदार बोलतेदार जरी असतील, कुठल्या तरी कागदपत्रामध्ये त्याचा कुठे नाही कुठेतरी शोध घेतला तर मेळ लागतोच. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो किंवा आपण संबंध जोडू शकतो अशी परिस्थिती निर्माण होते. परंतु जर एखाद्या भाट आणि हेळवीने तुम्हाला वंशावळी बनवून दिली आणि त्यातले काही वंशजांचा 16व्या शतकातल्या 17व्या शतकातल्या कुठेच मेळ लागत नाही, कुठेच मेळ लागत नाही असं कधीच होत नाही मित्रांनो. कुठेतरी जमिनीसाठी मेळ लागतो, कुठेतरी एखाद्या महजरमध्ये मेळ लागतो, मेळ लागतो, गावाचं नाव मिळतं, मूळ गाव मिळतं, काहीतरी तरी तुम्हाला त्याचा जर इतिहासामध्ये त्या व्यक्तीचं अस्तित्व असेल तर माग मिळतो, नसेल तर मिळणार नाही. आडात नसेल तर पोहऱ्यात येणार नाही अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार, तर तो प्रश्न आहे. तर ही वंशावळ खोट्या समोरच्या व्यक्तीने दिलेली किंवा भाट आणि हेळवीने बनवून दिलेली वंशावळ काहीतरी उणीव राहिलेली आहे, हे आपल्याला या गोष्टीवरून कळू शकतं. आता दुसरा भाग, वंशावळी खोटी आहे का खरी आहे समजण्याचा दुसरा जो भाग आहे, तो दुसरा भाग म्हणजे वंशावळ्यामधील ज्या कौटुंबिक नोंदी असतात त्याच्यामध्ये अनेक गोंधळ किंवा अनेक चुका झालेल्या असतात. आता गोंधळ किंवा चुका काय असतात वंशावळीमध्ये झालेले, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पूर्वज आपले एकाच ठिकाणी राहत होते असं आपण गृहीत धरून चालतो. म्हणजे तुमची वंशावळ तुम्हाला अशा प्रकारे लिहून दिलेली असते की तुमच्या पूर्वजांनी कधी गाव सोडलंच नाही. तर 12व्या शतकापासून जर वंशावळ चालू होत असेल आणि आत्तापर्यंत ती 2024 पर्यंत येत असेल एखाद्या वंशजापर्यंत, तर मधल्या काळामध्ये माझे पूर्वज एकाच गावात राहतील हे संभवित नाही, असं होऊ नाही शकत. स्थलांतरही होतच असतात इतिहासामध्ये, दुष्काळ पडत असतात, संकट येत असतात, आक्रमण होत असतात, अनेक कारणाने कामाच्या निमित्ताने लोक स्थलांतर करत असतात. त्याच्यामुळे जर कुठल्या वंशावळीमध्ये हे पूर्वज एकाच ठिकाणी राहत होते असं सांगितलं असेल त्या वंशावळीवर एक प्रश्नचिन्ह निर्माण करायला जागा निर्माण होते. दुसरा मुद्दा असा असतो कुटुंबाबद्दल की आपले जे पूर्वज होते ते साक्षर होते असं आपण गृहीत धरलेलं असतं. म्हणजे आपले पूर्वज आपली नावं सुसंगतपणे लिहू शकत होते असं आपण मानतो की त्यांनी जी नावं सांगितली ती खरी आहेत असं आपण मानतो. उदाहरणार्थ जर माझं नाव किशोर आहे असं गृहीत धरू, तर माझ्या आजीला माझं नाव किशोर घेताच यायचं नाही, ती किशोर म्हणायची मला दरवेळेला, किशोर किशोर किशोर. तर वंशावळीमध्ये किशोर नाव यायला पाहिजे ना, वंशावळीमध्ये किशोर नाव येणारच नाही. काय झालं, कारण त्यावेळेच्या भाषेमध्ये श हा वापरलाच जात नव्हता. याच्यामुळे काय होतं की जे माझे पूर्वज होते ते पूर्वज अशिक्षित होते, त्यांना फारसं ज्ञान नव्हतं. जे त्यांच्या मनामध्ये असेल ते बोलत असत किंवा जे त्यांना माहिती आहे ते बोलत असत प्रामाणिकपणे, त्यांची जी काही बोलीभाषा आहे त्याच्यामध्ये बोलत असत. त्यामुळे माझे पूर्वज पण गोष्टी सांगताना चुका करतील हे मी गृहीत धरलं पाहिजे. त्यांना तारखा आठवत नसतील, जन्मतारखा, त्यांना एखादी गोष्ट विस्मरणात गेलेली असेल किंवा एखाद्या गोष्टीची माहितीच नसेल कधी गावाच्या बाहेर न पडल्यामुळे. त्यामुळे एखाद्या वंशावळीमध्ये जर सगळ्या गोष्टी तुमचे पूर्वज साक्षर असल्यासारख्या व्यवस्थित लिहिल्या असतील, जुळल्या असतील, तर संशय घ्यायला जागा होते. कुठेतरी काहीतरी काय झालं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या पूर्वजांचं त्यावेळची साक्षरतेचं प्रमाण आणि वंशावळीमध्ये जे दिसतंय ते साक्षरतेचं प्रमाण, याच्यावरून पण आपण ठरवू शकतो वंशावळी खरी आहे का खोटी आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पूर्वजांच्या नावामध्ये विविधता असते. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की मगाशी मी म्हणलं तसं की एखादा माणूस किशोर म्हणेल, एखादा माणूस किशोर म्हणेल, एखादं नाव मल्हार आहे समजा तर एखादा माणूस मल्हार म्हणेल, एखादा माणूस मलहार म्हणेल, एखादा माणूस त्यालाच मलहारी म्हणेल, एखादा माणूस त्यालाच मार्तंड मल्हार म्हणेल. म्हणजे एखाद्या नावाची विविधता बरीच असते. त्या नावांचा आपण काय करतो की माणूस एकच आहे तो, पण त्याचं नाव वेगळं वेगळं लिहिलं गेलं. मुडी कागदपत्रामध्ये वेगळं लिहिलंय, देवनागरी लिपीमध्ये वेगळं लिहिलंय, फारसीमध्ये काहीतरी वेगळंच लिहिलंय, अजून जुने काही जुन्या कन्नडमध्ये संदर्भ असतील त्याच्यामध्ये त्याचं नाव काहीतरी वेगळंच येऊ शकतं. ती व्यक्ती एकच असते, परंतु राजवट बदलली, भाषा बदलली की तिचं नाव वेगळं वेगळं बदलतं. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की एकाच वंशावळीमध्ये एकाच व्यक्तीचं नाव अनेक प्रकारे लिहिलेलं असू शकतं, ती व्यक्ती एकच असते.
असं जर काही झालं असेल तर ती वंशावळी निर्दोष नाही. दुसरी गोष्ट आपण विसरतो की जुन्या काळामध्ये जेव्हा व्यक्ती असत तेव्हा त्यांच्या टोपण नावाचा वापर केला जात असत. आतापर्यंत गावामध्ये प्रथा होती की आपण मित्र असू वर्गामध्ये, तर माझं नाव अमुक एक असेल तर मी काहीतरी टोपण नावाने माझ्या मित्राला चिडवतो, तो मला काहीतरी टोपण नावाने चिडवतो, खरं नाव आपण घेतच नाही. जुन्या काळामध्ये पण या गोष्टी होत्या की एखाद्या व्यक्तीला तिचं टोपण नावाने ओळखलं जात असे किंवा एखाद्या तिचं नाव विशिष्ट घेतलं जात असे. उदाहरणार्थ गावामध्ये एखादा बंडू नावाचा माणूस असेल, तर 4 बंडू गावामध्ये असतील तर त्यांची 4 वेगळी टोपण नावं असतील. पण बंडूच लिहिलं असेल फक्त, आता कळावं कसं कुठला बंडू आहे ते, तर त्या बंडूचं टोपण नाव लिहिलं असेल वंशावळीमध्ये तर कळावं कसं की या 4 घराण्यातला नेमका कुठला बंडू इथे आहे वंशावळीमध्ये. ह्या गोष्टी पण आपल्याला काय होतात, वंशावळीमध्ये दोष निर्माण करायला कारणीभूत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या काळामध्ये बहुविवाहाची प्रथा प्रचलित होती की अनेक विवाह केले जायचे. त्याच्यामुळे कुटुंब व्हायचं ते मोठं मिश्र कुटुंब व्हायचं. एकेका माणसाच्या 4-4, 5-5, 10, कधी 8-8 बायका पण असायच्या. त्यामुळे त्या माणसाची जर वंशावळी बनवायची असेल तर वंशावळीमध्ये काय होतं, भाट हेळवी असेल किंवा अजून कोणी असेल तो काय करतो, थोरला मुलगा. पण तो कुठल्या स्त्रीपासून झालेला थोरला मुलगा आहे. कधी काळी असं व्हायचं की लग्न 4 झाले एका माणसाची, पहिल्या बायकोला मूल झालेलं नाही लवकर, दुसऱ्या बायकोला लवकर मूल झालं, दुसऱ्या बायकोला पहिला मुलगा झाला म्हणून तो थोरला मानला गेला, आणि नंतर परत पहिल्या बायकोला मुलगा झाला तर तो धाकटा मानला गेला. मग हे थोरला आणि धाकटेपण पण तुम्हाला तुमच्या वंशावळीमध्ये तुमच्या घराण्याचं कळलं पाहिजे. ते जर कळत नसेल तर मग आपण विचार करायला हरकत नाही की वंशावळीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम पण सॉर्ट आउट झाला पाहिजे वंशावळीमध्ये. होत नसेल तर आपली वंशावळी निर्दोष आहे. दुसरी एक गोष्ट असं आहे की वंशावळीमध्ये असं गृहीत धरलेलं आपल्याला दिसतं किंवा जेव्हा आपण वंशावळी काढतो तेव्हा आपल्याला एक सातत्य दिसतं. अमुक एक व्यक्ती, तिला 1 मुलगा, तिला 2 मुलं, त्या मुलाला परत 3 मुलं, त्याला परत 4 मुलं, त्याला परत 2 मुलं, आणि ती वंशावळी आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. आणि वंशावळीमध्ये आपल्याला असं जाणवतं की अरे या कुटुंबामध्ये तर सगळ्यांना एक मुलगा झालाय वारसाने, जेवढी लोक आहेत त्यांना. परंतु आपण ते गृहीत धरतो सातत्य की हे असं झालं असेल. पण वास्तवात जर आपण बघितलं तर भरपूर दत्तक प्रकरणं झालेली आपल्याला दिसतात. त्याच्याबरोबर अनेक सावत्र मुलं असतात. त्या सावत्र मुलांचा कुठे उल्लेखच नसतो, आणि नंतर तो सावत्र मुलगा कुठेतरी दुसऱ्या गावाला जाऊन राहतो, त्याच्यापासून याच घराण्याचा वेगळा वंश निर्माण होतो. तो परत शोधत बसतो की माझे पूर्वज कोण होते, लोकांना सापडत. अशा भरपूर घटना घडतात. त्याच्यामुळे ही जी वंशावळ मला मिळालेली आहे त्या वंशावळीमध्ये मला जी नावं दिसत आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण अजून काही भाऊबंधू असू शकतात, ती नावं लिहिलेल्या लोकांचे, सावत्र असू शकतात, दत्तक असू शकतात, टाकून दिलेले असू शकतात, त्यांचा पण उल्लेख त्याच्यामध्ये आला पाहिजे. जर त्या वंशावळीमध्ये तो उल्लेख नसेल तर वंशावळ कुठेतरी गडबड करू शकते पुढच्या वेळेला आपल्याला जमिनीच्या वादांमध्ये किंवा दुसऱ्या गोष्टींमध्ये. अजून एक महत्वाचा 7वा मुद्दा म्हणजे की जी अवैध संतती असते त्या अवैध संततीची नोंद घेतली जात नाही जुन्या काळामध्ये. नोंद घेतली जात नाही म्हणजे कसं की बऱ्याचदा आपण बघतो की जुन्या काळामध्ये लोक अंगवस्त्र ठेवत असतात. याच्यामध्ये काही उच्च जातीतले लोक असं नाहीत. आपण बघितलं कुणबीन म्हणजे काय या व्हिडिओमध्ये, की ज्याच्याकडे क्षमता आहे तो एखादी कुणबीन नाही तर एखादी स्त्री विकत आणत असताना अंगवस्त्र म्हणून ठेवत असे वापरण्यासाठी. तिच्यापासून जी मुलं होत असत त्यांना कडू म्हणलं जात असे जुन्या काळामध्ये. तर या कडू मुलांचा कुठे काही उल्लेख नसे. त्यांना काहीतरी एखादा वाटा दिला जात असे, हिस्सा दिला जात असे, दिला तर दिला, नाही दिला तर नाही दिला. मग त्यांचा उल्लेख कुठे येणार किंवा त्यांच्यापासून जो वंश पुढे चालू झाला ते कुठे कळणार आपल्याला. बऱ्याच मोठ्या घराण्यांमध्ये असे अंगवस्त्र ठेवणारे पुरुष आपल्याला दिसतात ज्यांचा मोठा वंशविस्तार आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या अशा अवैध संतती, याला अनैतिक संतती म्हणत नाही. अनैतिक संतती म्हणजे माझी स्वतःची बायको आहे आणि अजून दुसऱ्या बाईबरोबर माझा काहीतरी संबंध आला तर ती अनैतिक संपत्ती झाली, अनैतिक माझी संतती झाली, तिच्यापासून झालेली. अवैध संतती म्हणजे एक बाई मी लग्नाशिवाय आणून माझ्याच घरामध्ये ठेवलेली आहे आणि तिच्यापासून जी संतती झाली ती अवैध संतती, की तिला संपत्तीतला कधी काही वारसा मिळणार नाही. याला अवैध आणि अनैतिक संतती यातला संबंध आपण समजून घेणं गरजेचं आहे. अशा अनेक अवैध संतती जुन्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आढळतात आपल्याला. त्यांचा पण वंशावळीमध्ये उल्लेख खरं तर केला गेला पाहिजे. तो बऱ्याच वंशावळीमध्ये झालेला आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे पण वंशावळीमध्ये पुढे जाऊन काहीतरी आपल्याला गडबडी झालेल्या, प्रॉपर्टीच्या वादामध्ये, वारशामध्ये हाणामाऱ्या झाल्यात, मोठमोठ्या लढाया झाल्यात एकमेकांमध्ये, ते आपल्याला दिसून येतं. अजून 8वा मुद्दा जो आहे की आता हे संतती तुमच्या वैध असोत, अवैध असोत किंवा अनैतिक असोत, काही काहींची नावच वगळली जायची जाणून जुन्या काळामध्ये, की त्याचं नावच काढायचं नाही, त्याचं माझं पटत नाही, तो मला भेटला नाही, वतनावरून भांडण झालं, सोडून गेला, 1000 कार त्याला मी काढून टाकलेला आहे माझ्या घरातून, त्यामुळे त्याची नोंदच कुठं केली जायची नाही. आता आपल्याला काय आहे की आपल्याला त्याची नोंद आपल्या वंशावळीमध्ये मिळत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की तो आपल्या कुटुंबाचा भागच नाही मनुष्य, पण तो त्याकडे असतो ना, त्याला जमिनीचा काही ना काही हिस्सा मिळालेला असतो ना माझ्या पूर्वजांमधला, आणि तो तसाच पुढे चालवत असतो ना. कदाचित त्याची वेगळी भावकी निर्माण झाली असेल माझ्या गावामध्ये. तर ह्या गोष्टी पण वंशावळीवरून कळतात. तुम्ही अभ्यास केला तर त्याच्याकडे पण थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भाट आणि हेळवी लोकांवर हा आरोप केला जातो की ते मुलींची नावं त्यांनी वंशावळीमध्ये जुन्या लिहिली नाही. ही एक मोठी चूक झाली आहे, कारण बऱ्याच वेळेला मुलीच त्या माणसाच्या वारसदार झालेल्या आहेत पुढे जाऊन. कारण कर्ता पुरुष असेल, तो जर कधी युद्धामध्ये मारला गेला, आजारपण आलं, दुसरं काय झालं, तर ती बाईच समर्थपणे आपण बघतो आपल्या महाराष्ट्रामध्ये ते घरदार चालवत असते. तिच्यापासून त्या पुरुषापासून झालेल्या ज्या संतती असतात त्याचं नाव विस्मरणात जातं. त्या बाईच्या नावानेच परत ती मुलं सगळी पुढची नावं लावायला लागतात. त्या नावानेच तिला ओळखलं जाऊ लागतं. किंवा अजून ज्या काही स्त्रिया असतात ज्या अनैतिक संबंध ठेवत असतात, त्यांना शिक्षा दिली जात असते, त्या परत वेगळ्या राहत असतात. त्यांच्यापासून जी संतती निर्माण झाली असेल, तिच्या पितृत्वाचा प्रश्न निर्माण होत असेल, कोण नाव द्यावं, काय द्यावं, ते परत वेगळं नाव लावून, एखादं टोपण नाव लावून, पडनाव आडनाव लावून चालत असतात पुढे. तर मुलींच्या आडनावांचा तुम्ही विचार न केल्याने मुलींच्या सासरकडची माहिती, त्यानंतर तिच्या घरातली माहिती, ते रक्तसंबंध आपल्याला कळत नाहीत. खरं तर ते पण कळणं गरजेचं आहे. मुलीच्या सासरकडची माहिती जर कळली तर मुलीच्या सासरकडचे लोक पण तुमच्या घराण्याबद्दल काही ना काही चांगली माहिती देऊ शकतात. कारण महाराष्ट्रामध्ये आपण शक्यतो आपल्या तोलामोलाच्या घराण्यांमध्येच सोयरसंबंध करायला बघतो. त्यामुळे समोरच्या माणसाला पण तुमच्या घराण्याची माहिती असते. तुमच्याकडून विस्मृतीत गेली तरी त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलेली असू शकते. त्यामुळे मुलींच्या नावाचा विचार न करणं ही एक मोठी चूक आहे. ज्यावेळी तुम्ही वंशावळी बनवाल, सगळी तुम्हाला मुलांचीच नावं दिसत असेल. एकेका माणसाला 11-11 मुलं असायची, त्याच्यामध्ये मुली 7 असायच्या आणि मुलं 4 असायची. मग ते 7 मुलींची नावं वगळायचं कारण काय? मुली तर जास्त आहे. हा एक मोठा काय आपण म्हणतो ड्रॉबॅक आहे, उणीव आहेत वंशावळीमधल्या, ती दूर केली पाहिजे. दुसरं अजून गोष्ट असं आहे की मुलींची नावं बदलत असत. म्हणजे मुलींच्या आडनावाचं जे नाव आहे ते विवाहाचं नाव वेगळं असायचं, तिचं माहेरचं नाव वेगळं असायचं. कधी काळी जर ती मुलगी असेल, दुसऱ्याच कुठल्या घराण्यामध्ये गेली असेल किंवा दुसऱ्याच धर्मात कोणाला दिली असेल ती काहीतरी तहानुसार, तर तिचं नाव काहीतरी वेगळं होत असेल. ती दुसऱ्या घरात गेली किंवा दुसऱ्या धर्मात दिली तिला म्हणून काही तिचा हक्क संपत नसते, ती येतच असं माहेरी त्या गोष्टीसाठी. त्याच्यामुळे ही नावं जे असतात मुलींची विवाहामुळे बदललेली, घटस्फोटामुळे बदललेली किंवा पुनर्विवाह पण होत असे मराठा समाजामध्ये, त्याला पाठ लावणं म्हणत असत, परत त्या मुलीचं नाव बदलत असेल. ही बदललेली नावं आपल्याला माहीत नसल्यामुळे पण वंशावळीमध्ये बरेच दोष निर्माण होतात. तर मुलींच्या नावं, मुलींचे पुनर्विवाह, घटस्फोट याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला वंशावळीमध्ये पूर्णता येणार नाही. अजून महत्वाचा मुद्दा स्त्रियांच्या बद्दल हा आहे की महिलांची जी भूमिका होती ती महाराष्ट्रामध्ये खूप निर्णायक होती. महिला राजकारण करत असत, त्यांना राजकारणामध्ये वाव असेल, लढाया करत असत, गरज पडली तर शेतीवाडीचं तर सगळं काम स्त्रियाच करत असत, कारण पुरुष सगळे लढायला जात असत. त्याच्यामुळे महिलांची भूमिका आणि योगदान मोठं आहे. महिलांकडे तुम्ही चौकशीच केली नाही तर तुम्हाला माहितीच मिळणार नाही. कधी कधी पुरुषांपेक्षा जास्त महिलांना माहिती असते की माझ्या घरामध्ये काय झालं, माझे नातेवाईक कोण आहेत, जवळचे कोण आहेत, दूरचे कोण आहेत. तर महिलांचं मतच विचारात घेतलं जात नसेल जुन्या काळामध्ये वंशावळी बनवताना, त्यामुळे पण बरीच माहिती अपूर्ण राहत असेल. आजही तीच गोष्ट केली जाते. काही लोक जेव्हा वंशावळी बनवायला जातात स्त्रियांचं मतच विचारात घेत नाही. जे काही पुरुष बोलेल तो सांगतो, ते नावं लिहून घेतात आणि विषय संपून टाकतात. तर याच्यामुळे पण वंशावळ्या अपूर्ण राहतात बऱ्यापैकी. त्याच्या पुढचा मुद्दा हा आहे की बऱ्याचदा जुन्या काळामध्ये स्त्रियांची आणि पुरुषांची नावं एकच असत. मग मी जेव्हा वंशावळीमध्ये नाव वाचतो किंवा समोरचा माणूस जेव्हा मला नाव सांगतो, ते नाव त्या पुरुषाचं नाव आहे असं मी बाय डिफॉल्ट गृहीत धरतो. परंतु मुलगी पण असू शकते, कारण पुरुषांची मुलांची बरीच नावं आपल्याला एकसारखी असलेली जुन्या काळामध्ये आढळून येतात. तर हे जे काही लिंग फरक आहे त्याच्यावरून होणारा फरक पण आपल्याला ओळखता आला पाहिजे की ते नाव आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. अचूक हा पुरुष आहे का स्त्री आहे वंशावळीमध्ये लिहिलंय खरं, पण ती मुलगी पण असू शकते बऱ्याचदा. आणि आपण ते मुलगा आहे धरून तिचा पुढचा सर्व ट्रेस आहे तो शोधायचा प्रयत्न करतो की हा मुलगा आहे, याचा पुढचा ट्रेस का लागत नाही, याची मुलं बाळ काय झाली, तर ती मुलगी असते, त्यामुळे तो ट्रेस तिथे थांबलेला असतो, नाव मुलाचं असतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. अजून एक मोठी गोष्ट म्हणजे आपला समाज आपल्याला वाटतं पण त्या काळामध्ये पण बऱ्याचपैकी ओपन माइंडेड होता. समलिंगी संबंध त्या काळामध्ये पण असतात. आपल्याला त्याची उदाहरणं पण दिसतात राजवाड्यांच्या पुस्तकामधून, इतिहासामधून. आणि जे समलिंगी लोक असतात ते समलिंगी लोकांचे पण काही हक्क असतात, त्यांची पण नावं इन्क्लूड केलेली असतात काही वंशावळ्यांमध्ये. ती समलिंगी लोकांची नावं पण त्यांना जमिनीचे अधिकार मिळत असतात, एक प्रकारे ते राजाच असत, गुलाम असले तरी पण. तर हे जे संबंध आहेत या संबंधांची पण काही ठिकाणी वंशावळीमध्ये गडबड झालेली आपल्याला दिसून येतं. तर तिकडे पण आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात महत्वाची गडबड जी होती ती गडबड म्हणजे सैनिकी नोंदी ज्या असतात. आपण बघितलं की शिवछत्रपतींच्या काळामध्ये तुमचा जात धर्म पंथ कुठलाही असो, संपूर्ण समाजाचं लष्करीकरण झालेलं होतं. म्हणजे गरज लागली तर प्रत्येक माणूस तो कुठल्याही जात धर्म पंथातला असो, तलवार घेऊन त्याला लढायला तयारच राहावं लागत असे, कारण स्वतःचा जीव स्वतःच वाचवेल तर जगेल. त्याच्यामुळे जे लोक सैन्यामध्ये होते त्यांच्या सैनिकी नोंदी असत, त्या सैनिकी नोंदींची आपण कधीच तपासणी करत नाही. मी एखाद्याची वंशावळी काढायची असेल, मी त्याच्या घरी जातो, तो सांगतो, ते ऐकतो, तो लिहून घेतो.
त्याच्यानंतर आमचे पूर्वज अमुक अमुक याच्यामध्ये होते, सेनापती होते, त्यांनी हे शौर्य गाजवलं, दंतकथा आख्यायिका ऐकतो, त्यांच्या नाव लिहून टाकतो. पण शोधत नाही मी त्याची कुठे नोंद आहे का कागदपत्रामध्ये, त्याचं कुठं नाव आहे का कुठल्या लढाईमध्ये, त्याचं कुठलं नाव आहे का कुठल्या तहामध्ये. ह्या गोष्टी पण शोधल्या पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला पूर्वजांबद्दल आणि त्यांच्या हालचालींबद्दल अजून माहिती मिळू शकते. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जुन्या काळामध्ये लढाया होत असत, त्या लढायांमध्ये लोक जखमी होत असत, मृत्यू पावत असत, त्यांच्या विधवांना पेन्शन दिली जात असे किंवा त्यांच्या मुलाबाळांना आपण म्हणतो की सहानुभूती योजनेच्या आधारे सामावून घेतलं जात असं सैन्यामध्ये, आणि त्याची पण पत्र दिली जात असत. तर ही जी पत्र आहेत याच्यामधून पण आपल्याला अनेक गोष्टी कळतात, किंवा विधवांना जे पेन्शन मिळतं ते पेन्शनमधून पण आपल्याला भरपूर गोष्टी कळतात. काही नामांकित घराण्यांच्या विधवांना पेन्शन मिळाल्याची कागदपत्र शिवकाळातली उपलब्ध आहेत, त्याच्या आधीची पण उपलब्ध आहेत. तर ही सैनिक जे लढतात त्यांच्या पेन्शनच्या कागदपत्रांकडे पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे. काही लोकांना वर्षासन दिलं जातं आयुष्यभरासाठी, काही लोकांना असतं जमीन दिली जाते इनाम म्हणून, वेगवेगळ्या प्रकारे पेन्शन दिली जात असते त्या लोकांना त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी. तर ह्या पेन्शनची जर माहिती मिळाली तरी पण आपल्याला मौल्यवान माहिती अनेक दुसरी मिळू शकते. 16वा जो मुद्दा तो म्हणजे जिवंत नातेवाईकांची नोंद न कर. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वंशावळी म्हणजे पूर्वजांचीच नोंद करावीशी वाटते, वंशावळी म्हणजे पूर्वजांचीच नोंद आहे, पूर्वजांचीच नाव आहेत, आत्ता जे जिवंत आहेत त्यांची नावं कोण करणार. म्हणजे जिवंत असेल तर मी जिवंत आहे समजा, आणि माझ्यापासून मागे माझ्या पूर्वजांची वंशावळी शोधतोय, पण माझे इतर पण नातेवाईक आहेत ना, माझे काका आहेत, मामा आहेत, आत्या आहेत, बाकीचा कौटुंबिक वृक्ष आहे मोठा, तर त्यांची सगळ्यांची पण नावं खरं तर नोंदवून ठेवली पाहिजे. म्हणजे जिवंत व्यक्तींची पण नावं तुम्ही नोंदवून ठेवली पाहिजे, तर ती पुढच्या पिढीला उपयोगी पडते. आपण काय करतो, आपण सोडून मागच्यांची नावं नोंदवायला बघतो, त्याच्यामुळे पुढेच्या काळामध्ये पुढच्या पिढीला वंशावळीमध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. अजून एक गोष्ट होते ती म्हणजे की पिढ्या ओळखण्यामध्ये गफलत होते आपल्या. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की वेगवेगळ्या पिढीतल्या व्यक्तींना आपण चुकीचं ओळखतो. जसं की माझ्या आजोबांना मी माझा पंजोबा समजतो, आणि आजोबा पंजोबांपर्यंत ठीक आहे, पण जर तुमची वंशावळ 16व्या शतकाच्या मागे गेली खरोखर 10 पिढ्या, तर मग कोण आजोबा कोण पंजोबा, ज्याला आपण ग्रेट 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 ग्रँडफादर म्हणतो, त्याच्यामध्ये 100% गफलत होते, कळत नाही जर तुमच्याकडे काही कागदपत्र उपलब्ध नसतील तर. त्यामुळे एका पिढीतला माणूस दुसऱ्या पिढीमध्ये जाऊ शकतो, तारखा उपलब्ध नसतील तर, त्याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक धार्मिक नोंदी केल्या जातात, जशा लष्करी नोंदी असतात तशा, म्हणजे नामकरण समारंभ असतो, मुंज केली जाते, विवाह असतो, अंत्यविधी असतो, जन्माची वारसा केलं जातं एखाद्या माणसाचं, तर ह्याच्या पण नोंदी ठेवलेल्या असतात. हे समारंभ मोठ्या प्रमाणावर जुन्या काळात साजरे केले जात असतात, त्याच्यासाठी एक खर्चाचं एक आपण म्हणतो की बजेट वेगळं काढून ठेवलं जात असेल, त्याच्या पण याद्या उपलब्ध असतात की या लग्नामध्ये काय खर्च झाला, या अंत्यविधीसाठी कोणी खर्च केला, किंवा या मुलाचं नामकरण समारंभ करण्यासाठी कोण आलं होतं. आपल्याकडे अशी पण उदाहरणं सापडतात की अमक्या तमक्याचं लग्न होतं, त्याला जेवायला घालायला पैसे नव्हते, तर महाराजांनी पैसे दिले त्याला की चला आमचा माणूस आहे, तुम्ही खर्च उचल. या नोंदी पण आपण तपासल्या पाहिजेत, त्याच्यामधून पण आपल्याला अनेक प्रकारची माहिती आपल्या पूर्वजांबद्दल मिळू शकते. अजून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या कुटुंबाची वंशावळी तुम्ही बनवताय त्या कुटुंबाची एक नामकरण पद्धती असते, म्हणजे त्या कुटुंबाचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये ठराविक नावं ठराविक पॅटर्नने रिपीट होत असतात, किंवा त्याच एका ठराविक पॅटर्नमध्ये नावं ठेवली जातात. उदाहरणार्थ मल्हारराव होळकर आहे, तर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये बऱ्याच लोकांचं नाव मल्हारराव असू शकतं, किंवा सयाजीराव गायकवाड आहे, तर आपल्याला आढळून येतं की बरेच त्यांच्या पुढच्या पिढीतले नाव सयाजीराव लावतात. अशी बरीच नावं आहेत ती रिपीट होत असतात. ती नावं देण्याची एक पद्धती असते, सन्मानार्थ असेल किंवा एक पडलेली प्रथा असेल, देवाच्या नावाने, धार्मिक कारणाने, सैनिकी कारणाने, अजून कुठल्या कारणाने, तर ती प्रत्येक कुटुंबाची नामकरण पद्धती आपल्याला माहीत असली पाहिजे, वेगळी वेगळी माहीत असली पाहिजे, एकसारखीच ती असत नाही कधी. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे की आपण काय करतो, बऱ्याचदा वंशावळी बनवताना आपण कौटुंबिक गोष्टींवर अवलंबून राहतो. कौटुंबिक गोष्टी म्हणजे काय, की जे काही मला कोणी सांगतं, मी जातो एखाद्या गावामध्ये, त्यांना त्या माणसांनी मला बोलवलेलं असतं म्हणून मी त्या गावामध्ये जातो आणि त्यांच्या वंशावळीबद्दल मला माहिती हवी असते, विचारतो, सांगा तुमच्या पूर्वजांची माहिती. सगळेजण मिळून एका सुरामध्ये एकच दंतकथा सांगायला लागतात की आमचे पूर्वज हे होते, आमचे पूर्वज ते होते, असं झालं तसं झालं. त्या सगळ्या आख्यायिका मी खऱ्या मानतो आणि मी वंशावळीमध्ये लिहून ठेवतो. त्याच्यामुळे पण गडबड होते. हे लोक जे आपले जुने जाणते लोक आहेत, वडीलधारी लोक आहेत, हे चुकीचे सांगतात असं नाही, किंवा त्यांचं विस्मरण झाले, त्यांना काही भ्रम होतात असं नाही. त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी जे त्यांना सांगितले तेच ते सांगतात, आणि ते पूर्वीच्या लोकांनी सांगितलेलं खरं का खोटं सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे तेव्हा काही साधनं नव्हती, आपल्याकडे तंत्रज्ञान आत्ता आले सिद्ध करण्यासाठी. त्याच्यामुळे या कौटुंबिक कथांवर जर अवलंबून आपण वंशावळी बनवली तर ती हमखास चुकीची होते. ही वंशावळी एखादी कौटुंबिक कथांवर आधारित बनवलेली आहे का ऐतिहासिक साधनांवर बनवलेली आहे, ते एका इतिहासकाराला, जो खरा इतिहासकार आहे, त्याला पहिल्या नजरेमध्ये समजतं. त्यामुळे अशी गफलत करू नका की तुमची वंशावळी खोट्या साधनांवर बनवा. हुशार माणसाला कळतं ते, तज्ञ माणसाला, की खरी आहे का खोटी आहे.
अजून एक गोष्ट म्हणजे काय, की ठीक आहे, की ही कौटुंबिक गोष्टी आहेत, आपण या पुराव्या सहित स्वीकारल्या पाहिजेत. पुरावा नसेल तर स्वीकारल्या नाही पाहिजेत. पण त्या गोष्टी अजून टाकून पण नाही दिल्या पाहिजेत. म्हणजे तोंडी इतिहास जे लोक आपल्याला सांगतात, त्या तोंडी इतिहासाचा बिलकुल विचार पण करायचा नाही. ही पण टोकाची भूमिका झाली. आणि जे काही तोंडी इतिहास सांगताल ते डोळे झाकून मान्य करायचं, ही पण चुकीची भूमिका झाली. आपल्याला मध्ये राहिलं पाहिजे, आपल्याला बॅलन्स राहिला पाहिजे दोन्ही गोष्टींमुळे. त्यामुळे तोंडी इतिहासाच्या कहाण्या आपण दुर्लक्षित नाही केल्या पाहिजे. त्या तोंडी इतिहासाचे हे लोक सांगतात त्यांची पुराव्यानिशी तपासणी करण्याची किंवा पडताळणी करण्याची, त्या पुराव्यांची आपल्याला गरज असते, आवश्यकता असते, ती केली पाहिजे आपण. कधी कधी या तोंडी इतिहास जे लोक सांगतात त्याच्याही आपण पुराव्यांची पडताळणी केल्यावर त्यातूनही आपल्याला महत्वाचे धागेदोरे मिळू शकतात. त्यामुळे दोन्ही बाजूने विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे सांस्कृतिक फरक असतात. मी ज्या गावामध्ये जातो त्या गावाची एक संस्कृती असते. मी ज्या भागामध्ये जातो, तालुक्यामध्ये जातो, त्याची एक संस्कृती असते. त्या सांस्कृतिक परिस्थितीमध्ये नामकरण पद्धत कशी चालते त्याचा एक एक ठोकताळा ठरलेला असतो. म्हणजे आपण बघतो, आपण पितृसंस्थेमध्ये राहतो, तर सर्वांची नावं वडिलांच्या नावाने असतात किंवा माझं नाव माझ्या नावाच्या नंतर वडिलांचं नाव लागतं. पण काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धत असते. तुम्ही मागं गेला तर त्यांच्या आईची नावं लावलेली असतात किंवा आईकडची नावं लावलेली असतात. किंवा काही ठिकाणी आडनावांची प्रथा आजही आपल्याला आढळून येत नाही. फक्त मुलाचं नाव वडिलांचं नाव सांगितलं जातं, तसंच त्या लोकांनी चालवलेलं असतं. हा जो सांस्कृतिक फरक आहे तो पण आपण समजून घेतला पाहिजे नामकरण पद्धतीतला. तो जर आपल्या लक्षात आला नाही ना, आपण सगळ्यांना एकाच रट्ट्यामध्ये बसवत असू तरी पण ती वंशावळी चुकू शकते. 23वा मुद्दा म्हणजे की प्रवासांच्या ज्या नोंदी असतात, जुने प्रवासी असतात, त्यांनी वेगळ्या वेगळ्या नोंदी केल्या असतात. या नोंदी आपण दुर्लक्षित करतो. त्याचं कारण असं होतं की आपले जे पूर्वज असतात, मी मगाशी म्हणलं तसं, ते एका जागी कधीच राहत नसतात. ते कामाच्या निमित्ताने फिरत असतात, घरातले सण समारंभ, लग्न कार्य, विधीच्या निमित्ताने फिरत असतात. काही त्यांच्यावर सरकारी जबाबदारी असेल तर त्या कारणाने फिरत असतात. मग ज्या वेळेला ते फिरत असतात त्यावेळेला त्यांच्या स्थलांतराच्या आणि नागरिकत्वाच्या नोंदी पण आपल्याला सापडतात फिरत्या लोकांच्या. म्हणजे हा मनुष्य औरंगजेबाच्या राजवटीतला होता का, हा मनुष्य आहे तो शिवाजी महाराजांच्या राज्यातला होता किंवा पोर्तुगीजांच्या अंमलाखाली राहत होता, त्याच्याकडे त्याचा परवाना असेल की मी पोर्तुगीजांच्या राज्यामध्ये राहणारा मनुष्य आहे, इथे मी या कामानिमित्त आलेलो. किंवा जकात जिथे द्यावी लागत असते त्या जकातीचे पण परवाने असतात लोकांकडे. वेगवेगळ्या हुंड्या लिहून दिलेल्या असतात, त्या हुंड्यांची पण नोंदी असतात लोकांकडे. तर प्रवास जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याला अनेक कागदपत्र लागतात. तर त्या प्रवासाची जर कागदपत्र आपल्याला सापडली, त्या प्रवासाच्या नोंदी आपल्याला सापडल्या, तर अजून आपले पूर्वज कुठून कुठे गेले त्याच्यावर प्रकाश पडू शकतो. म्हणून या प्रवासाच्या नोंदी पण आपण दुर्लक्षित नाही केल्या पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वंशावळी काढायची. म्हणजे आपण काय करतो की आता मला माझी वंशावळी काढायची असेल तर माझाच एक वंशवृक्ष मी गृहीत धरतो आणि मला थेट मागे जातो माझ्या मूळ वृक्षापर्यंत. माझे मावस भाऊ, मामा, चुलत भाऊ, आत्ते भाऊ यांचा कधी विचारच करत नाही, त्यांचं कधी आपण संशोधनच करत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला अतिरिक्त जे संदर्भ मिळतात आपल्या घराबद्दल ते मिळत नाहीत. अतिरिक्त आपल्याला काही संकेत मिळू शकतात शोधण्यासाठी आपली वंशावळी, ते मिळत नाहीत. हे जे विस्तारित कुटुंब आहे आपलं संपूर्ण मोठं, त्या विस्तारित कुटुंबाचा विचार केला पाहिजे. म्हणजे मला माझी जरी वंशावळ शोधायची असेल तरी मला माझ्या मामांची वंशावळ पण शोधण्यामध्ये मी थोडासा इंटरेस्ट घेतला पाहिजे. त्यांची शोधता शोधता मला पण माझ्या कुटुंबाबद्दल काहीतरी धागेदोरे मिळू शकतात. दुसरी गोष्ट ही आहे की जी वेगवेगळी कुटुंब आहेत ती एकाच आडनावाची असतात आपण असं म्हणू, किंवा एकाच आडनावाची वेगवेगळी कुटुंब गावामध्ये राहत असतात पण त्यांची भावकी वेगळी असते. बऱ्याचदा असं होतं की वेगवेगळ्या वंशाचे लोक गावामध्ये येऊन राहिलेले असतात आणि त्यांनी एकच आडनाव स्वीकारलेलं असतं, अख्खं गाव त्या एकाच आडनावाचं होऊन जातं. पण पाहायला गेलं तर ते वांशिकदृष्ट्या वेगळे असतात, ते एकाच मूळ पुरुषापासून निर्माण झालेले नसतात. त्याच्यामुळे ही सगळी कुटुंब एकाच आडनावाची आहेत, म्हणून ती एकाच वंशातली समजून तुम्ही वंशावळ नाही लिहिली पाहिजे. हे कुटुंब एकत्र नाही केली पाहिजेत, ती एकाच आडनावाची आहेत म्हणून त्याच्यामधून वंशावळ चुकू शकते तुमची. दुसरी गोष्ट ही आहे की मला वंशावळ काढायचं म्हणायचं, मला जर वाटत असेल मला माझी वंशावळ पाहिजे, तर समस्या ही आहे, आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मोठी समस्या, आणि मला पण आढळून येते समस्या, मला पण या समस्येवर इलाज नाही सापडलेला, मोठी समस्या आहे की जर एखाद्या माणसाला वाटलं की त्याला त्याची वंशावळ शोधायची, की त्याला असं वाटतं तो इतका हुशार आणि बुद्धिमान आहे त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि तो हे काम सहज करू शकतो. म्हणजे मी जाऊ शकतो, कागदपत्र गोळा करू शकतो, अर्थ लावू शकतो, सगळं करू शकतो, मीच करू शकतो. त्याने एखाद्याला हायर जरी केलं वंशावळी काढण्यासाठी तरी तो मनुष्य त्यालाच शिकवत असतो की असं कर, तसं कर, हे कर, ते कर, ते कर, अमुक कर. आणि याचबरोबर या भूमिकेमुळे त्या माणसाचं काय होतं की तो दुसऱ्या कुटुंबातल्या सदस्यांशी चर्चा करत नाही, कारण मी हुशार आहे. दुसऱ्या तज्ज्ञांशी सहकार्य करत नाही, जे तज्ज्ञ त्याला मदत करायला तयार असतात, कारण त्याला वाटतं मी हुशार आहे, यांना काय कळतं, कागदपत्र हे पण गोळा करणार आणि मी पण गोळा करणार आहोत. पण त्यांना जे काही गोष्टी दिसतील त्यांच्या अनुभवाने ते तुम्हाला थोडीच दिसणार आहेत. ही जी समस्या आहे की तुम्हाला जर वंशावळी शोधायची असेल तर तुम्ही
सहकारी मनोवृत्तीचं असलं पाहिजे, सहकार्य करण्याची तुमची भावना असली पाहिजे. मीच खरा, मला कळतंय, ही भावनेने पण बऱ्याच वंशावळ्या आपल्या समाजामध्ये चुकलेल्या आहेत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा पुढचा मुद्दा महत्वाचा हा आहे की मनुष्य आहे तो प्रत्येक मनुष्य चरितार्थ चालवण्यासाठी काही ना काहीतरी करत असतो. तर माझ्या वंशावळीमधला जो जो कोणी पूर्वज मला भेटेल तर त्याचे व्यवसायाची नोंद मला कुठे ना कुठेतरी मिळाली तर खूप चांगलं होतं. बऱ्याच वेळेला काय असतं की काही पूर्वजांच्या व्यवसायाच्या नोंदी नसतातच, काही लोकांच्या असतात खरोखर, की हा लोहार आहे, हा शेतकरी आहे, हा घोड्याचा नाल बसवत होता, नालबंद आहे, किंवा हा घोड्याला खरारा करत होता, किंवा हा हत्तीची देखरेख करत होता, कोणी नगाऱ्यावर नगारा वाजवत होता, कोणी तुतारी वाजवत होता. तर हे काय वेगळे वेगळे त्या काळातले व्यवसाय आहेत पैसे कमवण्याचे, आणि असे हजारोनी व्यवसाय. तर माझ्या पूर्वजांची मला फक्त नावं नाही कळली पाहिजे, ते काय व्यवसाय करत होते हे पण जर कळलं तर माझी वंशावळीला अजून बळकटी येऊ शकते. पुष्कळदा त्या नोंदी आपल्या डोळ्यासमोर असतात पण आपण त्या नजरेच घेत नाही, कारण आपल्याला वाटतं याची काय गरज आहे, मला नाव सापडलं पुष्कळदा. मग ती माहिती नसल्याने बऱ्याचदा काही वंशावळी पुढे जाऊन फसलेल्या आपल्याला आढळून येतं. शेवटचा मुद्दा जो कौटुंबिक घेतलाय तो म्हणजे की व्यापक इतिहास जो आपला आहे, सामाजिक इतिहास, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते. म्हणजे मला जेव्हा वंशावळ शोधायची असते तेव्हा मी माझ्या आजच्या दृष्टिकोनातून मी इतिहास बघायला लागतो, वर्तमान काळातून मी इतिहासाकडे बघतो. मला वाटतं की आज माझ्या भोवतीची सामाजिक परिस्थिती आहे, तीच परिस्थिती जुन्या काळामध्ये पण होती, तीच परिस्थिती 400 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी पण होती, पण तेव्हाची सामाजिक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे तेव्हाचा समाजाचा जो सामाजिक इतिहास आहे तो सामाजिक इतिहास पण आपल्याला माहित असला पाहिजे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. नाहीतर व्यापक सामाजिक इतिहासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या पूर्वजांचं जीवन आणि त्यांच्या काळाबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल जे आपल्याला संदर्भ मिळू शकतात आणि जी आपली समज निर्माण होऊ शकते ती निर्माण होत नाही, ते संदर्भ मिळत नाहीत, आपण चुकीच्या भ्रमामध्ये जातो. त्यामुळे वंशावळी निर्माण करताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आजूबाजूला ज्या ज्या काळातला पूर्वज सापडतो त्या त्या पूर्वजाचा सामाजिक इतिहास पण माहीत असणं गरजेचं आहे. हे झालं कौटुंबिक नोंदीबद्दल. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे काही ऐतिहासिक, प्रादेशिक आणि भौगोलिक अशा चुका होतात आपल्याकडून वंशावळी लिहिताना. तर त्या कुठल्या आपण थोडक्यामध्ये बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण वंशावळी काढतो त्यावेळेला मी म्हटलं तसं की पूर्वजांची फक्त नावं लिहितो, पण ते पूर्वज जेव्हा जन्माला आले होते किंवा जिवंत होते तेव्हा काय घडत होतं किंवा काय करत होते आपण बघतच नाही. काय घडलं होतं त्यावेळेला, म्हणजे कित्येक ऐतिहासिक घटना घडत असतात त्यांच्या अवतीभोवती, युद्ध होत असतात, स्थलांतर होत असतं, महामार्या येत असतात, वेगळ्या वेगळ्या परकीय आक्रमण होत असतात. या गोष्टी विचारात न घेता आपण फक्त काय करतो की आपली कुटुंब रचना ते पूर्वजांची नावं फक्त जोडायला प्रयत्न करतो. त्याच्यामुळे जी कुटुंब रचना आपण निर्माण करतो, ज्या हालचाली आपण पूर्वजांच्या नोंदवतो त्या नोंदल्या जात नाहीत. कुटुंब रचना चुकीची नोंदली जाते, वंशावळीतल्या नोंदी प्रभावित होऊ शकतात. आपण मागे एक मी लेख लिहिला होता, व्हिडिओ नाही बनवला होता, महाराष्ट्रातल्या दुष्काळाबद्दल. तर तुमचे पूर्वजांचे काही भाऊबंध जर त्या दुष्काळामध्ये मृत्युमुखीच पडले असतील, त्यांचा काही मागमूसच नाही लागलेला, तर ते मिळणार कुठून तुम्हाला? किंवा तुमचे पूर्वजांनी दुष्काळामुळे स्थलांतर केलं असेल आणि एखादं पडनाव घेतलं असेल, तुमचं मूळ आडनाव सोडून दुसऱ्या गावामध्ये जात असतील, तर जर तुम्हाला तो दुष्काळ माहीतच नसेल तर तुम्ही या गोष्टी लिहू नाही शकत वंशावळीमध्ये, चुकीची वंशावळी निर्माण होऊ शकते. दुसरा जो एक मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की वंशावळीमध्ये पूर्वजांची जी ठिकाणं असतात ती चुकीची दाखवतात. म्हणजे भौगोलिक ठिकाणांची चुकीची ओळख केली जाते. पूर्वजांचं गाव हे हमखास चुकीचं दाखवलं जातं. पूर्वजांचं गाव जर चुकीचं दाखवलं तर तुमची वंशावळी चुकलीच म्हणून समजा, कारण तिथून तुमचे चुकीचे सगळे रेफरन्स चालू होतात. त्यामुळं पूर्वीच्या काळी जी भौगोलिक ठिकाणं होती, त्यांची जी काही नावं होती, त्यांच्या सीमा त्या काळामध्ये ज्या होत्या, सध्याच्या काळामध्ये सीमा काय आहेत, तसंच ऐतिहासिकदृष्ट्या त्या गोष्टी ज्या आपण म्हणतो त्या तेव्हाच्या काळामध्ये समान होत्या आणि आज पण समान आहेत का, याचा आपण विचार केला पाहिजे. जर आपल्याला त्या काळामधील चुकीची ठिकाणं आपण निर्देशित केली आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगण्यासाठी, आपण आपल्या पूर्वजांचा परगणा चुकीचा सांगितला, आपण आपल्या पूर्वजांचं म्हणतो की गाव चुकीचं सांगितलं, महाल चुकीचा सांगितला, तर वंशावळी 100% चुकते. त्याच्यामुळे ऐतिहासिक ठिकाणं जे आपण दाखवतो, म्हणजे एकतर दाखवली जात नाहीत वंशावळीमध्ये, ती दाखवली गेली पाहिजे खरं तर, की हा पूर्वज होता, हा या काळामध्ये इथे राहत होता, नंतर त्याने स्थलांतर केलं, तो तिथे राहायला गेला, त्याचा मुलगा पुढे जाऊन तिथे राहायला गेला, हे कळलं पाहिजे. ज्या वंशावळीमध्ये कळत नाही ती वंशावळी अपूर्ण असते, नेहमी लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट ही आहे की आपण काय करतो की सीमा आहेत त्या राज्याच्या सीमा किंवा परगण्याच्या सीमा स्थिर आहेत असं गृहीत धरतो नाही. आपल्याला वाटतं की या बदलत नाहीत, किंवा आज जो मला नकाशा माझ्या समोर दिसतोय, उदाहरणार्थ वाई परगणा, तो वाई परगण्याचा आज जो मला नकाशा माझ्या डोळ्यासमोर दिसतो, मला वाटतं त्या काळामध्ये पण वाई परगणा तसाच असेल, पण तो तसा नव्हता ना. तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, जेव्हा काळाच्या आधी जेव्हा बहमनी राजवट होती, इस्लामी कालखंड होता, तेव्हा वाई परगणा काही वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काही वेगळा झाला.
त्याच्यानंतर 27 वर्ष औरंगजेबावर युद्ध चाललं तेव्हा त्याच्या सीमा परत बदलल्या. पेशव्यांच्या काळामध्ये परत काहीतरी वाई परगणा वेगळा झाला, त्यातली गावं दुसरी इकडच्या परगण्यात गेली, तिकडच्या परगण्यात गेली. म्हणजे सीमा ज्या आहेत भूभागाच्या त्या नेहमी स्थळ काळ परिस्थितीनुसार बदलत असतात. त्याच्यामुळे ती स्थळ काळ परिस्थिती आपल्याला माहित असेल तर आपण आपल्या पूर्वजांचा अचूक स्थान नेमका तो कुठल्या परगण्यात, कुठल्या महालात, कुठल्या काळात होता हे आपण सांगू शकतो. ते जर माहित नसेल तर वंशावळी परत एकदा चुकण्याची शक्यता निर्माण. चौथं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते हे आहे की वेगवेगळी जनगणनेची माहिती प्रकाशित केलेली असते. आपल्याला जनगणना म्हणजे फक्त वाटते की लोकांची जनगणना, लोकसंख्या किती आहे त्याच्यासाठी जनगणना केलेली, परंतु जुन्या काळामध्ये पण व्यावसायिक जनगणना केली जायची. एखाद्या गावामध्ये व्यावसायिक किती आहेत, एखाद्या महालामध्ये व्यावसायिक किती आहेत, एखाद्या सैन्यामध्ये व्यावसायिक किती आहेत, त्यांचं वय काय, त्याची घरांची रचना कशी आहे, ह्या गोष्टी असतात. किंवा जुन्या काळामध्ये आपण बघतो ते शेतीच्या संदर्भाने जमिनीची जनगणना केली जायची नेहमी. कोणाची जमीन किती आहे, त्यातली उपजाऊ जमीन किती आहे, पडीक जमीन किती आहे, उत्पादन किती होतंय, सैन्यामध्ये लोक किती आहेत, त्यातले शिलेदार किती आहेत, बारगीर किती आहेत, भालेकरी किती आहेत, विटेकरी किती आहेत, बंदूकदारी किती आहेत, बरकंदाज, अशा वेगवेगळ्या जनगणना त्या काळामध्ये पण सतत चाललेल्या असतात. त्या गैर लोकसंख्या जनगणना म्हणतो आपण याला, की लोकसंख्या मोजणाऱ्या जनगणनेच्या व्यतिरिक्त जनगणना इतिहासामध्ये सतत काही ना काहीतरी चाललेल्या असतात. त्या जनगणना आणि त्या जनगणनांच्या वेळापत्रकांकडे तुम्ही वंशावळी बनवताना जर दुर्लक्ष केलं तर तुम्ही तुमच्या पूर्वजांना चुकीची नोंद त्यांची वंशावळीमध्ये करू शकता. म्हणजे तुमचे पूर्वज जर समजा बारगीर असतील तर त्यांना तुम्ही शिलेदार म्हणू शकता, किंवा तो जर एखादा आपण म्हणतो की भालेकरी असेल तर त्याला तुम्ही विटेकरी म्हणू शकता, किंवा त्याला तुम्ही बरकंदाज म्हणू शकता. अशा चुकीच्या गोष्टी, चुकीची नोंद या बाकीच्या जनगणनांकडे आपण दुर्लक्ष केल्याने होऊ शकते. या जनगणना आहेत हे मी तुम्हाला सांगतो, इतिहासामध्ये उपलब्ध आहेत, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मिळतील, पण त्या याद्यांमध्ये काय होतं त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे की प्रादेशिक भिन्नता जी असते ते प्रादेशिक भिन्नतेकडे दुर्लक्ष करणं. आता प्रादेशिक भिन्नतेकडे दुर्लक्ष करणं म्हणजे काय, की वेगवेगळ्या नामकरणाच्या प्रथा असतात. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये मुलांची नावं वेगळी वेगळी ठेवली जातात. कर्नाटकमध्ये वेगळी ठेवली जातात, महाराष्ट्रात वेगळी ठेवली जातात, मध्य प्रदेशात वेगळी ठेवली जातात. नोंदी ठेवण्याच्या ज्या पद्धती असतात त्या राजस्थानमध्ये वेगळ्या असतात, काही सांकेतिक भाषेमध्ये लिहिल्या जातात, कर्नाटकमध्ये काही वेगळ्या सांकेतिक भाषेमध्ये लिहिल्या जातात, मराठीमध्ये पण मोडीमध्ये भरपूर फरक आहेत, मोडी भाषेची भरपूर वर्जन्स आहेत. त्या नोंदी ठेवण्याच्या पद्धती पण वेगळ्या असतात, भाषा वेगळ्या असतात प्रत्येक प्रदेशाच्या, आणि त्या भाषा आपण आज ज्या बोलतो त्या नसतात, त्या कदाचित जुन्या काळात वेगळ्याच भाषा बोलल्या जात असतात. त्याच्याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. तर ही जी प्रादेशिक भिन्नता आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. एखादा माणूस महाराष्ट्रातला जर उत्तर प्रदेशमध्ये जाऊन स्थायिक झालेला असेल तर त्याची बोलीभाषा बदलते, त्याचं आडनाव बदलतं, त्याच्या बाकीची जी वर्णन आहे ते बदलतं सगळं, त्याचा पेहराव बदलतो, त्याचे रीतिरिवाज बदलतात, तो वेगळ्याच प्रकारे बिहेव करू लागतो, तो उत्तर प्रदेशामधला असल्यासारखा वागू शकतो. जी माणसं आपली महाराष्ट्रातून तमिळनाडूमध्ये जाऊन किंवा तंजावरमध्ये जाऊन स्थायिक झालेली आहे ते मराठी जरी असतील नावाने तरी त्यांच्या लिखाणामध्ये बराच फरक पडतो. तो जे इतिहास लिहून ठेवतात ते वेगळ्याच भाषेत लिहून ठेवतात, त्यांची आडनाव वर्णन करण्याची पद्धत वेगळीच असते. त्याच्यामुळे आपले पूर्वज मराठी जे आहेत ते लष्करी कामगिरीच्या निमित्ताने भारतभर जाऊन पसरून सगळीकडे स्थायिक झालेले आहेत. त्यांचे जर तुम्हाला इतिहास शोधायचा असेल ती प्रादेशिक भिन्नता तुम्हाला माहित असली पाहिजे की माझे पूर्वज गेले होते कुठं, स्थायिक झाले कुठं, झालं का, ही जर आपल्याला माहित नसेल तर वंशावळी चुकू शकते. तर हे झालं कौटुंबिक नोंदी आपण ज्या वंशावळीमध्ये करतो त्याच्या गोंधळाबद्दल. पुढच्या काही नोंदी आहेत त्या म्हणजे भाषा ज्ञानामुळे होतात किंवा भाषेच्या अज्ञानामुळे होतात, की तुम्हाला भाषेचं ज्ञान नाहीये, भाषा कशी डेव्हलप होती माहित नाही, आणि त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायचं काही कारण पण नाहीये की आपण भाषा तज्ञ थोडीच असणार आहे. म्हणजे मला पण एवढी माहिती आहे समजा, असं घरी धरून मी एवढी माहिती तुम्हाला सांगतो, पण मी तरी थोडाच भाषा तज्ञ आहे की मला त्या भाषेच्या सगळ्या गोष्टी कळतील नाही कळत. पण जर वंशावळी बनवायची असेल तर माणसाला भाषा तज्ञ जरी माणूस नसेल एखादा तरी त्याला भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. नाहीतर काही गोष्टी काय होतात हमखास वंशावळीमध्ये चुकतात. कुठल्या गोष्टी चुकतात त्या आपण बघूयात. पहिली गोष्ट म्हणजे काही भाषा या कालबाह्य झालेल्या असतात. म्हणजे जर मी माझ्या पूर्वजांचा 15व्या शतकातला इतिहास शोधत असेल तर कदाचित तो अशा एखाद्या भाषेमध्ये असतो जी भाषा लिहिणं आता बंद झाली किंवा ती फक्त शिलालेखांपुरतीच उरलेली आहे, सांकेतिक भाषा उरलेली आहे. तर मला त्या भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, ते कळलं मला तर मी माझ्या पूर्वजांचा इतिहास शोधू शकतो. कालबाह्य भाषा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. दुसरी एक मोठी अडचण होते ती म्हणजे एकाच माणसाच्या नोंदी दोन वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये ठेवलेल्या असतात. महाराष्ट्रामध्ये नेहमी होतं फारसी आणि मोडी दोन्हीमध्ये एकाच माणसाच्या नोंदी आढळतात. कारण औरंगजेबाने जेव्हा आक्रमण केलं महाराष्ट्रावर त्यावेळेला एकच भूभागामध्ये औरंगजेबाचे पण अधिकारी काम करायचे आणि मराठी अधिकारी पण काम करायचे प्रशासकीय. त्याच्यामुळे त्या भूभागातल्या माणसाची नोंद मोडीमध्ये मराठीत वेगळी ठेवलेली असते, फारसीमध्ये वेगळी ठेवलेली असते, फारसीत त्याचं नाव काहीतरी वेगळं असतं, मोडीत काहीतरी त्याचं नाव वेगळं असतं. या द्विभाषिक नोंदींमुळे बऱ्याचदा एकच माणूस आपल्याला दोन दोन वाटू शकतो, किंवा काही लोक धर्मांतर करून गेलेले आहेत
हिंदूचे मुस्लिम झालेले आहेत, काही लोक आहेत ते मुस्लिम धर्म सोडून पण निघून गेलेले, त्या काळात पण काही उदाहरणं आहेत. तर हा विषय जो आहे की एखादा माणूस हिंदू होता तो मुस्लिम झाला, किंवा मराठी होता तो मुस्लिम झाला वतनाच्या अपेक्षेने, त्याचं नाव काहीतरी बादशाने वेगळं ठेवलं. जर तुम्ही 1827 वर्षाचा औरंगजेबाचा इतिहास बघितला तर औरंगजेब सक्तीने धर्मांतर करत नव्हता, तरी पण दरवर्षी काही ना काही लोक हिंदू होतच, हिंदूचे मुसलमान होतच होते, त्यांची नावं वेगळी ठेवली जात होती. मग अचानक काय वाटायला लागतं मला, त्याचं मागचं नाव पुसलं जातं, त्याचा मागचा इतिहास पुसला जातो आणि वेगळंच काहीतरी नाव मला त्याचं फारसीमध्ये पुढे येतं, मला कळतच नाही हा माणूस आला. या द्विभाषिक नोंदींमध्ये ही समस्या निर्माण होऊ शकतात. एकच माणूस, दोन व्यक्ती आहेत किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत असं द्विभाषिक नोंदींमुळे भास होऊ शकतो. त्याच्यामुळे पण भाषेचे आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. पुढचं समस्या अशी आहे की द्विभाषिक नोंदी इथपर्यंत तरी ठीक आहे की बाबा दोनच भाषेत नोंदी, पण कधी कधी एकाच माणसाची नोंद एकापेक्षा जास्त भाषेमध्ये आढळते. म्हणजे एकच व्यक्ती आपल्याला मोडी लिपीमध्ये आढळते, ती ब्रिज लिपीमध्ये आढळते, ती राजस्थानी भाषेमध्ये आढळते त्यांनी लिहिलेली, त्याचबरोबर फारसी भाषेमध्ये आढळते, जुन्या कन्नड भाषेमध्ये पण आढळते, त्यांच्या नोंदी काही कन्नडमध्ये आढळतात. आपले जे लोक आहेत ते कर्नाटकमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत, सदर्न मराठा कंट्री आपण म्हणतो त्यांना, तमिळनाडूमध्ये पण जाऊन स्थायिक झालेले आहेत, त्यांच्या काही नोंदी तमिळमध्ये पण सापडतात. म्हणजे एकच माणूस आहे, पण तो मोठ्या भूभागावर फिरत असल्यामुळे तो ज्या भूभागात असेल त्या भूभागातल्या भाषेमध्ये त्याचं नाव आपल्याला सापडतं आणि ते त्या भाषेप्रमाणे लिहिल्यामुळे त्याच्यामध्ये व्हेरिएशन निर्माण होतं आणि आपल्याला असं वाटतं अरे ते चार वेगळी वेगळी माणसं. त्याच्यामुळे वंशावळीमध्ये पण चार वेगळ्या वेगळ्या नोंदी होतात. तर ही आपण काय केलं पाहिजे, चूक थोडी लक्षात घेतली पाहिजे. अजून पुढचा एक आपण विचार केला पाहिजे की भाषा जी असते ती भाषा कधीच एकसारखी राहत, भाषेचा नेहमी विकास होत असतो. म्हणजे 5व्या शतकामध्ये जी प्राकृत मराठी होती किंवा प्राकृतीमधून मराठी निर्माण होत होती, ती मराठी आज आपण बोलत नाही, आज आपण आधुनिक मराठी बोलतो. आज भाषेचा विकास झाला. त्यामुळे एखाद्या माझ्या पूर्वजाचं नाव 5व्या शतकामध्ये किंवा 12व्या शतकामध्ये असेल असं आपण गृहीत धरू, तर त्यावेळेला ते असेल, तर आज मी ज्या भाषेमध्ये बोलतोय तसा त्याचा उच्चार असणार नाही, तसं ते लिहिलं पण जाणार, ते काहीतरी वेगळंच लिहिलं जाईल. त्याच्यामुळे पण आपल्याला हे भाषिक ज्ञान नसेल तर नोंदी समजण्यामध्ये आपल्या पूर्वजांच्या आपल्याला अडचण होऊ शकते. कालांतराने भाषा ज्या असतात त्या भाषा बदलत असतात, भाषांमधल्या संज्ञा बदलत असतात. त्या जर आपल्याला कळल्या नाही की ह्या भाषेमध्ये हा शब्द नेमका कशासाठी वापरला जातो, हे जर मला कळलं नाही, तर माझ्या पूर्वजांबद्दल जर काही शब्द वापरले गेले असतील भाषेमध्ये, पण त्या भाषेचा बदल झाल्यामुळं काळाच्या ओघामध्ये आणि ते बदल सातत्याने होत असल्यामुळं मला कळणारच नाही. म्हणजे माझे पूर्वज सामंत होते, त्यांना सामंत म्हणायचं, जागीरदार म्हणायचं, इनामदार म्हणायचं, वतनदार म्हणायचं, अजून काय म्हणायचं, या सगळ्यामध्ये परत फरक काय, हे वेगळ्या वेगळ्या कालखंडामध्ये वेगळं वेगळं माझ्या पूर्वजांना बोलवलं जात आहे. तर मला ते कळल्या पाहिजेत संज्ञा काय, त्याचं महत्व कळलं पाहिजे, त्याचा अर्थ कळला पाहिजे, तर मी माझ्या पूर्वजांची अचूक नोंद करू शकेन. अजून एक समस्या अशी आहे की बऱ्याचदा प्रवासी लोक असतात, ते प्रवासी लोक आपल्या भारतभर भ्रमण करताना आपल्याला जुन्या काळामध्ये दिसून येतात. त्याच्यामध्ये अनेक परकीय प्रवासी असतात, अरबी आहेत, फ्रेंच आहेत, ब्रिटिश आहेत, वेगळे डच आहेत, वेगवेगळ्या भाषेतले प्रवासी फिरत असत. तर हे जे प्रवासी असतात त्यांना नॉन नेटिव्ह स्पीकर्स असं म्हणतात. म्हणजे जे नेटिव्ह भाषा बोलू शकत नाहीत असे, किंवा स्थानिक भाषा बोलू शकत नाहीत असं. हे स्थानिक भाषा न बोलणारे जे प्रवासी आहेत त्यांनी ज्या स्थानिक नोंदी करून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये हमखास व्हेरिएशन आहे. म्हणजे त्याने एखाद्या माणसाचं जर नाव लिहून ठेवलेलं असेल तर जे त्याचं ओरिजिनल मुळामध्ये इथं आनंद इतका आहे की माझे पूर्वज अडाणी आहेत, ते नीट नाव पुकारत नाहीयेत, त्याच्यानंतर ते नीट पुकारत नाहीत, ऐकणारा नीट ऐकत नाही कारण त्याला ती भाषा कळत नाही, स्थानिक भाषा, तो अजून त्याच्यामध्ये काहीतरी वेगळाच बदल करतो आणि त्याचं तिसरंच काहीतरी नाव लिहितो त्या माणसाचं. ती व्यक्ती वेगळीच असते आणि आपल्याला त्या व्यक्ती 2 किंवा 3 असल्याच्या भास व्हायला लागतो. हे स्थानिक आपण जे म्हणतो नॉन नेटिव्ह स्पीकर्स असतात त्यांच्यामुळे आपल्याला त्यांच्या नोंदी वाचल्यानंतर एकाच नावाच्या 4 व्यक्ती किंवा 4 वेगळ्या वेगळ्या व्यक्ती, ज्या खरं तर एकच व्यक्ती आहेत पण त्यांची वेगळ्या वेगळ्या भाषेत वेगळी वेगळी नोंद झाल्यामुळे 4 व्यक्ती त्या गावामध्ये आहेत आणि 4 व्यक्ती काहीतरी गोष्टी करतात असं आपल्याला भास निर्माण होऊ शकतो. दुसरी गोष्ट की ध्वनित्मक बदल असतो. आपण जुन्या काळामध्ये बघतो की आपल्या पूर्वजांना काही शब्द उच्चारता यायचे नाहीत स्पष्ट, त्यांचा ध्वनित्मक आपण म्हणतो की वेगळा आवाज निघायचा किंवा वेगळ्या प्रकारे उच्चार होत असत शब्दांचे. त्याच्यामुळे काळानुसार किंवा प्रदेशानुसार हे उच्चार बदलतात. हे उच्चार बदलले की काय होतं की जो उच्चार माणूस ऐकतो तोच तो लिहून ठेवतो. म्हणजे एखादा फारसी माणूस असेल तर त्याने जो उच्चार ऐकलाय तोच लिहून ठेवणार, ओरिजिनल नाव काहीतरी वेगळंच आहे त्याचं. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं की बऱ्याचशा वंशावळीतल्या नोंदी लिहिण्यामध्ये समस्या निर्माण होतात. कळत नाही की एकच व्यक्ती का 2 व्यक्ती, आणि वंशावळी लिहिणाऱ्याने याचा पण विचार केला पाहिजे. समोरचा बोलतोय म्हणून तो सांगेल तो उच्चार लिहून नाही घेतला पाहिजे, त्याने समस्या होतात. पुढची एक मोठी समस्या अशी आहे की काही काही शब्द असतात त्यांची उच्चारणं वेगळी वेगळी असतात परंतु मूळ नाव एकच असतं. उदाहरणार्थ मगाशी मी म्हणलं तसं की मल्हार, मलहार, मलहारी एकच नाव,
पण कोणी मल्हार म्हणत असेल, कोणी मल्हारी म्हणत असेल त्याला, कोणी मल्हारी म्हणत असेल, कोणी त्याला मल्लू म्हणत असेल प्रेमाने. आता जे तुम्हाला नाव सांगेल ते जर नाव तुम्ही लिहून ठेवायचं म्हटलं तर एकाच व्यक्तीचे उच्चार होऊन 4 नावं झाली वेगवेगळी. तो समान नाव त्याचा एकच आहे, अर्थ त्याचा एकच आहे, पण उच्चार वेगळा आहे, त्याच्यामुळे ते 4 व्यक्ती आपल्याला भासले जाऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा कागदपत्रामध्ये लिहिण्याची वेळ येते या व्यक्तींची नावं, त्यावेळेला गडबड काय होते की जेव्हा या व्यक्तींची नावं कागदपत्रामध्ये लिहिली जातात तेव्हा काही काही वेळेला नावं मोठी असतात आणि ती सारखी सारखी रिपीट करावी लागतात कागदपत्रामध्ये. त्यावेळेला ती काहीतरी संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिली जातात, लघु रूपामध्ये लिहिली जातात. ते कागदपत्रांमधली नावांची संक्षिप्त रूप आणि लघु रूप आपल्याला माहीत असली पाहिजे, कळली पाहिजे, आणि ते कुठल्या माणसाबद्दल त्याचा निर्देश केलेला आहे ते लघु रूपाने ते पण कळलं पाहिजे. ते नाही कळलं तर आपण चुकीच्या माणसाला निर्देशित करू शकतो आणि आपल्या वंशावळीमध्ये चुकीचा माणूस शिरू शकतो. अजून एक समस्या निर्माण होते ती अशी की जी परदेशी नावं असतात त्या परदेशी नावांचं जेव्हा आपल्याला भाषांतर करायची वेळ येते त्यावेळेला आपण हमखास चुकीचं करतो. म्हणजे आजही जर आपण बघितलं की एखाद्या युरोपियन नाव असेल इंग्लिश भाषेमधलं तर ते आपल्याला मराठी भाषेमध्ये भाषांतरित करायचं असेल तर आपण त्याचं काय करतो की थोडंसं आपण त्याला इंग्लिशाइज करतो त्या नावाला, ते पूर्ण मराठीमध्ये लिहितच नाही आपण. आणि ते होतं का या ओघामध्ये. तसं जुन्या काळामध्ये पण काय व्हायचं की आज मी महाराष्ट्रामध्ये राहतो, माझी मराठी भाषा आहे, पण कन्नड भाषा माझ्यासाठी परदेशीच आहे ना, तमिळ भाषा माझ्यासाठी परदेशीच आहे त्या काळामध्ये. त्यामुळे ह्या माझा भूभाग सोडून दुसरी प्रत्येक भाषा माझ्यासाठी परदेशी आहे. त्यामुळे त्या भाषेतल्या एखाद्या माणसाने जर तिचं उच्चारण केलं काहीतरी तर ते तमिळ नाव जसं तसं न लिहिता मी काय करतो तिचं थोडंसं मराठीकरण करतो आणि ते नाव बदलतो. त्यामुळे जी परदेशी भाषांमधली किंवा आपल्याच प्रांतीय भाषा ज्या वेगळ्या वेगळ्या भारतातल्या त्याची मराठीमध्ये जेव्हा नोंद आढळते तेव्हा ती काहीतरी त्याचं वेगळं एक मराठीकरण करून किंवा तमिळीकरण करून कन्नडीकरण करून त्या नोंदी झालेल्या असतात. त्यामुळे पण ती नावं वेगळी वेगळी वाटायला लागतात. वंशावळीत चुकण्याचं हे पण एक मोठं कारण आहे. दुसरं कारण हे आहे की नावांची जी आपण म्हणतो की लिखाण जेव्हा मला करायचं आहे तेव्हा पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी, जोड शब्द आहे का सलग नाव लिहायचंय, मला तुटक तुटक लिहायचंय, हे न कळल्यामुळे बरीच नावं आपल्याला वेगळी वेगळी वाटू शकतात. माणूस एकच असतो पण मोडीमध्ये लिहिताना त्याचा जोड शब्द वापरला नाही, तुटक तुटक वापरलेला आहे प्रत्येक अक्षर, त्याच्यामुळे तो माणूस वेगळा वाटू लागतो. देवनागरीमध्ये त्याच माणसाचं नाव जोडून दिलेलं म्हणून वेगळा वाटू शकतो. तेच अजून कोणीतरी फारसी इतिहासकाराने काहीतरी त्याला कानावर पडलं ते तिसरंच नाव लिहिलेलं त्या माणसाचं म्हणून तो माणूस वेगळा वाटू शकतो. म्हणजे ऐतिहासिक नोंदी जिथं असतात तिथे याला आपण इंग्लिशमध्ये स्पेलिंग म्हणतो, स्पेलिंग मधल्या चुका. तसं मराठीमध्ये पण मोडीमध्ये पण फारसीमध्ये पण ही नावं लिहिण्याच्या भरपूर चुका होतात. त्याच्यामुळे पण माणसाची नावं वेगळी वेगळी भासू शकतात. त्याच्याबद्दल पण आपण थोडा विचार केला पाहिजे. अजून एक गोष्ट जी आहे की प्रत्येक प्रदेशाच्या मगाशी मी म्हणलं तसं धार्मिक आणि सांस्कृतिक नावाच्या पद्धती वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये नावं वेगवेगळ्या पद्धतीची असतात. त्याच्यामुळे आपल्याला नात्यामध्ये त्यांचं कुटुंब समजण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ जर तुम्ही ज्यू लोकांचं बघितलं, जे ज्यू लोक भारतामध्ये राहतात, तर त्यांची नावं तुम्ही बघितली तर त्या माणसाचं एक नाव त्याचं हिब्रू नाव असतं, एक नाव त्याचं इंग्लिश नाव असतं, एक नाव त्याचं असतं मराठी नाव असतं. आणि जुन्या काळामध्ये त्यांची वेशभूषा पण महाराष्ट्रामध्ये मिसळून गेल्यामुळे सारखीच असायची. त्यामुळे त्या बाईचं नाव जे आहे त्या बाईचं नाव सोनाबाई पण आहे आणि त्या बाईचं घरातलं नाव राफेल पण. तो मनुष्य आहे, तो मनुष्य घरामध्ये जो आहे तो जाकोब पण आहे, बाहेर गेल्यामुळे इंग्लिश याकोब पण आहे आणि नंतर त्याला काहीतरी मराठी नाव पण आहे बापूजी म्हणून. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला एकाच माणसाच्या नावाबद्दल दिसून येतात. तर हे काय होतं की धार्मिक आणि सांस्कृतिक पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात प्रत्येक प्रदेशाची, त्याच्यामुळे आपल्याला व्हेरिएशन्स एकाच नावाची एवढी दिसतात माणसाच्या, ते आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्याला कळलं पाहिजे जाकोब आणि याकोब एकच आहे, आपल्याला कळलं पाहिजे की ती सोनाबाई आणि राफेल दोघी पण एकच आहे, त्या वेगळ्या वेगळ्या नाहीत. नाही तर सोनाबाई म्हणलं की मला वाटतं हिंदू आहे, कुठेतरी हिंदू घरातली आहे, आणि राफेल म्हणलं की मला वाटतं की ती कोणतरी ज्यू आहे किंवा मला कळतच नाही राफेल नाव आलं कुठं, सारा नाव आहे इतिहासामध्ये दिले. या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो की माणसाचं नाव जे आहे भाषेमध्ये ते आपल्याला वाटतं की पितृसत्ताक पद्धती आहे तसं लिहिलेलं, पण बऱ्याच ठिकाणी मी म्हणलं तसं मातृसत्ताक पद्धती आहे. आदिवासींमध्ये नावं लिहिण्याच्या वेगळ्या प्रथा परंपरा आहे, ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लिहिली जातात. ते जर मला कळलं नाही तर मी एखाद्या आदिवासीला पण मराठा समजू शकतो आणि एखाद्या मराठ्याला पण आदिवासीच्या कॅटेगरीमध्ये मी टाकू शकतो, मला नावांचे संस्कृतीचे फरक नाही कळले. अजून मगाशी म्हणलं तसं की टोपण नाव आणि लघु नावं जे आपण म्हणतो, ती टोपण नावं आणि लघु नावं प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी असतं. कागदपत्रामध्ये ती वेगळी असतात संक्षिप्त रूप, पण बोली भाषेमध्ये पण काय असतं, टोपण नाव असतं एखाद्याचं. म्हणजे एखादा माणूस समजा सर्जेराव आहे, त्याला कोणतरी सर्जा म्हणतात किंवा सरजू म्हणतात. सर्जू आणि सर्जेराव हे दोन वेगळी माणसं आहेत का? नाही आहेत, एकच आहे. पण ती लघु नावं आणि टोपण नावं जर आपल्याला कळली नाही तर वंशावळीमध्ये सरजू
सर्जेराव वेगळी वेगळी नावं येऊ शकतात आणि घोटाळा होऊ शकतो. अनेकदा काय होतं की काही अनोळखी नावं आपल्या समोर येतात, आजही येतात. म्हणजे मी एवढी वर्ष अभ्यास करतो, पण काही काही नावं अनोळखी असतात, कळतच नाही त्या कुठल्या भागातला आहे, कुठल्या प्रदेशातला आहे, हा मनुष्य आहे, हा कुठल्या धर्मातला आहे, कुठल्या जातीतला आहे, कुठल्या काळातला आहे, त्याचा पण मागूस लागत नाही. अशी काही काही अनोळखी नावं आपल्या समोर येत असतात. त्या नावांची लिहायची कशी नावं, त्यांचं कानामात्रा वेलांटी उकार कशा असावे, व्याकरणाचे नियम वेगळे निश्चित नसतात, किंवा त्या नावाच्या अनेक आवृत्त्या निर्माण झालेल्या असू शकतात. तर त्याच्याबद्दल पण आपण विचार केला पाहिजे की जेव्हा अनोळखी नाव एखादं तुमच्या समोर येतं की हे या घराण्याशी जुळत नाही ना, हा माणूस सांगतोय खरं हे माझ्या, म्हणजे एखादा माणूस मी जातो तेव्हा मला सांगतो हे नाव आहे, हे आमच्या पूर्वजाचं नाव आहे. अरे पण तुझ्या पूर्वजांचा जो इतिहास आहे, घराण्यांचा इतिहास, त्याच्या आपण म्हणतो की पद्धतीमध्येच हे नाव जुळत नाही, तुझ्या पूर्वजांचं नाव असंच शकणार नाही, दुसऱ्या कोणाच तरी नाव. हे छोटे मोठे फरक आपल्याला कळले पाहिजेत. अजून एक गोष्ट म्हणजे की आपल्याला पदव्यांचं ज्ञान नसतं. जुन्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एखाद्या माणसाला काय केली जायची, वेगवेगळे पदव्या दिल्या जायच्या, अलिजा बहादर, हिंदूराव, वेगळ्या वेगळ्या पदव्या असतात. काही काही फारसी नावं पदव्यांमध्ये दिली असत आणि नंतर ती पदवीच तो माणूस नाव म्हणून लावायला सुरुवात करत असे. तर मला कळत नाही की हा मनुष्य आधी जो होता तो बाळासाहेब होता, नंतर हिम्मतराव कसा काय झाला मध्येच. तर हिम्मतराव ही पदवी आहे, ते नाव नाही. तर हे जे काही फरक आहेत की काही लोकांनी मध्येच त्यांची मूळ नावं सोडून पदव्या वापरायला सुरुवात केली, कारण राजांनी त्यांना पदव्या दिल्या म्हणून. आणि मग आधीची त्यांची जे रेकॉर्ड्स असतात ते जुन्या नावाचे असतात, नंतरचे रेकॉर्ड्स असतात ते पदव्यांमध्ये असतात. त्या आपण त्या पदव्या मराठीमध्ये असतील तर ठीक आहे, त्या फारसी भाषेमध्ये असतील तर अजून त्यामध्ये घोटाळे निर्माण होतात. तर पदव्यांचं पण तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे, ज्याच्यामुळे तो मनुष्य आहे तो नेमका कोण आहे आणि काय करतोय आपल्याला कळू शकतो. अजून एक मोठी समस्या म्हणजे ही जी कागदपत्र आपल्याला उपलब्ध होतात त्याच्यामध्ये नावं आपल्याला सापडतात. तर महाराष्ट्रामध्ये कागदपत्रांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, सर्व आनंद आहे. कागदपत्र आपण बंबात जाळलेले आहेत, त्यातले 4 तुकडे आपल्याला सापडतात, उंदरांनी खाल्लेले आहेत, वाळवीने खाल्लेले आहेत. त्याचे तुकडे तुकडे गोळा करून इतिहासकारांना डोळे फोडून ती सगळी कागदपत्र एकत्रित करावी लागतात. त्याच्यामुळे ही कागदपत्र चांगल्या स्थितीमध्ये नसल्यामुळे, सुस्थितीमध्ये नसल्यामुळे त्यातली नावं ओळखायला समस्या निर्माण. त्याच्यानंतर बरीचशी कागदपत्र आहेत त्याच्या मूळ प्रती आपल्याकडे उपलब्ध नाहीत, आपल्याकडे त्यांच्या अस्सल नकली उपलब्ध आहेत. ती नक्कल ज्याने केलेली आहे तो नक्कल करताना, मूळ प्रतीवरून नक्कल करताना त्याला एखादा शब्द नाही कळला तर स्वतःचे काहीतरी शब्द मध्ये ते जुळवण्याचा प्रयत्न करतो. तर विका राजवाड यांनी हे मैकावतीच्या बकरीची प्रस्तावना लिहिली, त्याच्यामध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे की नक्कलकार कसे स्वतःच्या मनाचे शब्द गाळलेल्या जागा भरतात आणि ती गोष्ट पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात. ते हस्तलिखित जे असतं ते हस्तलिखिताच्या वाचनामध्ये बऱ्याच त्रुटी असतात, ते योग्य प्रकारे वाचता आलं पाहिजे. ते न वाचता आल्यामुळे पण बऱ्याच नावांचा आपल्याला वंशावळीतला बोध होत. दुसरी गोष्ट ही असते की बरीचशी कागदपत्र जी आपण हस्तलिखित असतात त्यांची आपण जेव्हा नोंद करतो किंवा जी देवनागरीमध्ये मोरीमधून आपण ट्रान्सलेट करतो, लिप्यांतर करतो, त्यावेळेला ती कागदपत्र ट्रान्सलेट करणारे लोक कोणी इतिहासकार नसतात. ती कागदपत्र ट्रान्सलेट करणारे लोक कोण असतात? क्लार्क असतात किंवा लिपिक असतात किंवा कारकून असतात किंवा हौशी लोक असतात किंवा कोणीतरी घरातला एखादा माणूस असतो तो करत असतो. तर त्यांना त्या कागदपत्रांचं ज्ञान नसतं, महत्व नसतं, ते अभ्यास नसतो. काही काही वेळा त्यांच्यासाठी ती भाषाच अज्ञात असते, त्यांना कळतच नाही काय केलंय ते. तर अशा लिपिकांनी केलेल्या चुकांना लिपिकीय चुका म्हणतात, त्या पण बहुतेक कागदपत्रांमध्ये असतात. भाट आणि हेळवींकडून पण या लिपिकी चुका बऱ्याच वेळा होतात, का त्यात त्यांचा काही दोष नाहीये. समोरचा सांगतोय की गोष्टच त्याला अज्ञात आहे, तर नव्याने पहिल्यांदाच पाहतोय तो, तर ते काहीतरी वाकड्या तिकडेच लिहिणार आहे त्याच्यामध्ये. त्या लिपिकेत चुका पण आपल्याला कागदपत्रामध्ये झालेल्या दिसून येतात. काही काही ठिकाणी आपल्याला काय होतं की ठिकाणांची नावं असतात, त्या ठिकाणांच्या नावामध्ये बदल झालेले आपल्याला कळत नाही. म्हणजे औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला, औरंगजेबाने काय केलं, तर औरंगजेबाने जो किल्ला जिंकेल त्याचं नाव बदलायचा एक ठेका चालवला. जे शहर जिंकेल ते शहराचं नाव बदलायचं त्यानं एक रट्टा लावला, रपाटा लावला की जे शहर जिंकेल त्याचं वेगळं नाव टाकायचं. म्हणजे आता धारवाड आहे, धारवाडला नसिराबाद नाव दिलं त्याने. अजून प्रत्येक शहर जिंकलं, बेळगाव जिंकलं, सातारा जिंकलं, हैदराबाद जिंकलं, त्यांची नावं त्याने बदलून टाकली स्वतःच्या मनाप्रमाणे. रायगडचा किल्ला जिंकला, तर ते ठिकाणाचं नाव आहे. समजा आता माझं एखादं ठिकाण मी शोधतोय, ते मला मोरी भाषेमध्ये मला माहिती आहे कारण मराठी नाव आहे, पण त्याचं जर फारसी पर्यायी नाव मला माहित नसेल तर फारसी कागदपत्रामध्ये मला कळणारच नाही की हे माझ्या ठिकाणाबद्दल लिहिलेलं आहे आणि माझा माणूस त्या ठिकाणावर राहत होता, तो माझा पूर्वज. त्याच्यामुळे ठिकाणांच्या नावातले बदल पण आपल्याला कळले पाहिजे. हे काय झालं भाषेविषयी. आता थोडंसं आपण काय बघूया की वंशावळी बघताना त्याच्यामध्ये ज्या मानवी चुका होतात किंवा ज्या तांत्रिक चुका होतात त्याच्याबद्दल आपण समजून घ्यायला प्रयत्न करू. तर पहिली गोष्ट तांत्रिक काय होते, आता हे मानवी किंवा तांत्रिक चुका का म्हणायचं याला. मानवी चूक अशासाठी की माणसाचा एक स्वभाव असतो, प्रत्येक माणसाचा एक धनगरी वेड असतं, मी म्हणेल ते खरं, समोरच्याचं ऐकायचंच नाही. या हेक्यामुळे माणसं काय करतात, गोष्टी डोळ्यासमोर असतात पण त्या समजून घेत नाहीत, त्या लिहित नाहीत. या मानवी चुका आहेत, मानवी स्वभाव त्या चुका आहेत.
आणि काही तांत्रिक चुका अशा आहेत की जुन्या काळामध्ये तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं, जे होतं त्याच्यामध्ये पण वापर करणारी माणसं कमी होती. म्हणजे एखादा माणूस जर पत्रलेखक चांगला आहे, तो जर निधन झालं तर त्याचा मुलगा त्याच्याच टोळीचा पत्रलेखक होईल असं नाही, किंवा एखादा माणूस पेशवा आहे, त्याचं निधन झालं तर त्याचा मुलगा त्याच्याच टोळीचा पेशवा होईल असं नाही. त्याच्यामुळे काय व्हायचं की तांत्रिक चुका या कामामध्ये फडणीसीच्या, सबनीसीच्या, बाकीच्या कामामध्ये आपल्याला अनेक आढळून येतात. मानवी स्वभावाचे पण त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिबिंब पडलेलं आढळून येतं. मुद्दाम चुकीची माहिती रेटून लिहायची किंवा मला नाहीच लिहायची माहिती, नकार देणं, ह्या प्रकारे पण होतात. तर ही जे ह्या चुकानंतर पुढे जाऊन आपल्याला वंशावळीमध्ये पण उतरलेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ, एखाद्या नोंदीसाठी आपल्याला बरेच संकेत मिळतात, ज्याला आपण लीड्स म्हणतो, की नोंद आहे, या नोंदीवरून मला माझ्या पूर्वजांचं काही ना काहीतरी लीड मिळू शकतं. पण मला काय वाटतं की हा अमुक अमुक संशोधक आहे, मला त्याला मानायचंच नाही, माझा फक्त भाट हेळवीवर विश्वास आहे, त्या संशोधकावर विश्वासच नाही ठेवायचा. काही लोक स्वतःला बुद्धिवादी समजतात, भाट हेळवीवर विश्वासच नाही ठेवायचा. मग त्या जे लीड्स त्यांना मिळतात, संकेत त्यांना मिळतात, त्याचा ते पाठपुरावाच करत नाही, त्याच्यामुळे वंशावळीमध्ये काही गोष्टी येत नाहीत. ही एक मानवी त्रुटी आहे. दुसरी त्रुटी ही आहे की नोंदीचा नेहमी एकमेव स्त्रोत गृहीत धरतो. माणूस काय करतो की त्याची ज्या कुलदैवतावर श्रद्धा असेल तर तो महाराज सांगतो हीच माझी वंशावळ. त्याचा जर एखादा भाट हेळवीवर विश्वास बसला, त्याने त्याची फारच स्तुती केली, तर हा भाट वेळी सांगतो हीच माझी वंशावळ. एखादा माणूस इतिहासकार असेल, तो म्हणतो त्यांना कोणाला मानतच नाही, मी कागदामध्ये जेवढी सापडतील तेवढीच माझी वंशावळ. म्हणजे वंशावळ शोधण्यासाठी बऱ्याचदा एकच नोंद स्त्रोत म्हणून वापरली जाते, त्यामुळे पण वंशावळ चुकीची होते. अनेक नोंदींचा आपण विचार केला पाहिजे, अनेक माहिती स्रोतांचा आपण आपली वंशावळ बनवण्यासाठी विचार केला पाहिजे, तर आपली वंशावळ चांगल्या प्रकारे परिपूर्ण व्हायला आपल्याला मदत होते. फक्त एकच स्त्रोत माझ्या वंशावळीची माहिती देऊ शकतो, हे जर डोक्यामध्ये ठेवलं आपण, तर 100% ती वंशावळ चुकणार. त्याचाच एक पुढचा पर्यायी मुद्दा काय आहे की अनेक माहिती स्त्रोत असतात, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. एकच स्त्रोत मी माझा मानतो, त्यामुळे मी तो स्त्रोत धरून बसतो, ही वेगळी गोष्ट आहे. पण बऱ्याच वेळा माझ्याकडे अनेक स्त्रोत माझ्या डोळ्यासमोर उपलब्ध असतात. म्हणजे आज जर मला कागदपत्र शोधायची म्हणली किंवा माहिती काढायची म्हणली, तर वेगवेगळे आर्काइव्ह आहेत, वेगवेगळे पुरातत्व खात्याची दप्तर आहेत, वेगवेगळे मोठे दप्तरखाने आहेत, इतिहास संशोधक मंडळ आहेत. त्यानंतर काही आपण म्हणतो की खाजगी लोक आहेत, जे कागदपत्र दाखवतात, खाजगी लोक आहेत, त्या खाजगी लोकांकडे पण कागदपत्र उपलब्ध. अशा अनेक स्त्रोत आज माझ्या समोर आहेत, पण मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण नाही करत, मी आळस करतो. हा जर तुम्ही आळस केला तर तुमची वंशावळ चुकली म्हणून समजायला काही हरकत नाही. दुसरा एक मुद्दा असा होतो की एक ठराविक स्त्रोत आहे, तो आपण विश्वसनीय समजायला लागतो. त्या विश्वसनीय स्त्रोत या जगामध्ये लक्षात ठेवा, काही विश्वसनीय नाही. मी तुम्हाला सांगतोय, मी पण विश्वसनीय नाही. मी जे सांगतोय तेच तुम्ही शास्त्रीय पद्धतीने मूल्यमापन केलं पाहिजे. मूल्यमापन करून जर ते शास्त्रीय कसोटीवर खरं उतरलं तरच ते सत्य. परंतु आपण काय करतो की या स्त्रोतांचं मूल्यमापन करत नाही, आपण अंधभक्त होतो. आपण एखाद्या महाराजाचे, बाबा बुवाचे, राजकीय नेत्याचे, एखाद्या युट्यूबरचे, काही लोक माझे पण अंधभक्त होतात की मंजू सर म्हणतात म्हणजे कराय. तसं नाही केलं पाहिजे. जो कुठला तुमचा माहितीचा स्त्रोत आहे त्याचं तुम्ही मूल्यमापन केलं पाहिजे. तो स्त्रोत बरोबर आहे या भ्रमामध्ये नाही राहिलं पाहिजे. पुढचा एक मुद्दा म्हणजे की वेगवेगळी माध्यमं असतात, ते आपल्याला वेगवेगळी माहिती देत असतात. तर या माध्यमांवर आपला फार विश्वास असतो. उदाहरणार्थ, काही लोकांचा धार्मिक ग्रंथांवर फार विश्वास असतो, काही लोक असतात त्यांचा कागदपत्रांवर फार विश्वास असतो, काही लोक असतात त्यांचा बकरीवर फार विश्वास असतो, काही लोक असतात त्यांना पूर्वजांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर फार विश्वास असतो. तर ही वेगळी वेगळी माध्यम आहेत. जर या माध्यमांमधून जी माहिती येते त्या माध्यमांच्या स्त्रोतावर जर मी अवलंबून राहिलो तर मला मूळ दस्तावेजाचा शोध घेणं हे कठीण जातं आणि माझी वंशावळ जास्तीत जास्त अचूक बनवण्याचा मी प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण होऊ शकतो. दुसरी एक समस्या ही आहे की आजकाल काय झालेलं आहे की आजकाल आपण सर्वजण विद्वान झालेलो आहोत, हुशार झालेलो आहोत, आपण इंटरनेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकलो, आपण युट्यूब युनिव्हर्सिटीची सर्वजण सभासद आहोत, मेंबर आहोत. आपल्याला असं वाटतं की मला काही गावोगाव फिरायची गरज नाही, मी माझ्या घरात बसून सगळ्या गोष्टी करू शकतो. फार फार तर मला ते इतिहास संशोधक मंडळात 2-4 ठिकाणी जाईन मी, त्या 2-4 ठिकाणी गेलो की मला माझ्या गोष्टी मिळतात. म्हणजे लोकांचे असे भ्रम आहेत की जो कोल्हापूर भागामध्ये राहतो त्याला असं वाटतं की त्याने कोल्हापूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये गेला किंवा तिथल्या दप्तरखान्यात गेला की त्याचं काम झालं, ते रेकॉर्ड तपासणी की. जो रत्नागिरीमध्ये राहतो त्याला वाटतं की रत्नागिरीच्या हुजूर दप्तरखान्यात गेलो मी, माझं काम झालं. जो पुण्याला राहतो त्याला असं वाटतं की इथे पेशवे दप्तर सगळे इथेच आहेत, इतिहास संशोधक मंडळ इथेच आहे, मी माझा इतिहास शोधायला तिकडे कर्नाटकमध्ये जायची काय गरज आहे. तसं नाही होत. स्थानिक इतिहास हा तुम्हाला स्थानिक ठिकाणी जाऊनच शोधावा लागतो. तुम्ही किती हुशार असाल, तुमचं कागदपत्राचं ज्ञान किती असो, जर तुम्ही स्थानिक ठिकाणी गेला नाही आणि तो स्थानिक इतिहास शोधला नाही तर तुम्हाला तो इतिहास कळत नाही. त्यामुळे स्थानिक इतिहास आणि वंशावळी या दुर्लक्षित राहतात. त्यांच्याकडे दुर्लक्षित केलं तर त्या समुदायाबद्दल, त्यातल्या व्यक्तींबद्दल आपल्याला ज्ञान होत नाही आणि आपली स्वतःची वंशावळ चुकण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे जर तुम्ही तुमची वंशावळी शोधत असाल तर उंटावरून शेळ्या हाकणं बंद केलं पाहिजे.
तुमच्या घरातून निघून तुम्हाला दारोदार वनवन भटकंती करावीच लागेल. ती भटकंती करू आपण, तरच आपल्याला ती वंशावळ खऱ्या पद्धतीने परिपूर्ण रीतीने बनवता येईल. त्यानंतर अनेक ज्या नोंदी असतात त्या नोंदींच्या ऐतिहासिक संदर्भांचा आपण विचार करत. म्हणजे एखादा माणूस आहे, तो एखादा माणूस मी असं गृहीत धरतो, ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती अमुक एका काळामध्ये जन्माला आली आहे, तर त्यावेळेला दुष्काळ पडलाय, परकीय आक्रमण झालेलं आहे, काहीतरी दुसरं आसमानी संकट कोसळलेलं आहे, औरंगजेबाचा कालखंड आहे, औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये युद्ध चाललेलं आहे, भरपूर गोष्टी होऊ शकतात. तर जो जो काही म्हणून मला माझ्या पूर्वजाचा उल्लेख मिळतोय किंवा त्याच्या घराण्याचा, घरादाराचा, गावाचा, मूळ ठिकाणाचा उल्लेख मिळतोय, त्यावेळेला त्याचा ऐतिहासिक संदर्भ काय, तो तिथं का होता, काय कारणाने होता, याचा विचार न करता तुम्ही फक्त त्या पूर्वजाचं नाव नोंदवलं की तुमचा पुढचा बेडा गर्द झालाच म्हणून ती वंशावळ कधीही बरोबर येत. दुसरी गोष्ट ही आहे की बरेचदा काय होतं की कागदपत्र आपल्याकडे कमतरता कागदपत्रांची आहेच आणि कागदपत्र ही कमीच पडतात. तुम्ही किती पण शोधली तरी एखादी गोष्ट तुम्ही कोणतंही संशोधन करायला जा इतिहासामध्ये, वंशावळी शोधायलाच नाही, कोणतेही संशोधन करायला जा, कागदपत्रही उपलब्धच नसतात, असली तरी फार कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं की तोंडी इतिहासावर जास्त अवलंबून राहावं लागतं. जे लोक मला सांगोवांगीचा इतिहास सांगतायत, बऱ्याचदा काय होतं की एखाद्या माणसाकडे मी जातो आणि त्याला इतिहास विचारतो, तर तो मोठी सत्यनारायणाची कथा मला सांगतो, नंतर माझा त्याचा ऐकण्यातला इंटरेस्ट निघून जातो, तो बोलत राहतो, माझ्या कानावरून पलीकडे निघून जातात. 2-4 गोष्टी मला ज्या महत्वाच्या वाटतात तेवढे मी लक्षात ठेवतो. हे तोंडी इतिहास जे लोक सांगतात, तो तोंडी इतिहास जर आपण योग्य पद्धतीने नोंदवला नाही, अचूकपणे नोंदवला नाही, तरी देखील भरपूर गडबड होऊ शकते. तुम्हाला जर एखादा माणूस इतिहासाबद्दल काहीतरी सांगत असेल, भले ती दंतकथा, आख्यायिका काही असो, तुम्ही ती लक्ष देऊन ऐकली पाहिजे. लक्ष देऊन ऐकल्यानंतर ती अचूकपणे तुम्हाला कागदावर उतरवता आली पाहिजे. त्यातलं जे मर्म आहे ते जर तुम्हाला कळता आलं नाही, तर बऱ्याचदा वंशावळी चुकण्याचं कारण हेच आहे की एखाद्या माणसाने मला एखादी गोष्ट सांगितली, मी लक्ष दिलं नाही आणि नंतर त्या व्यक्तीचं निधन झालं. आता मला सांगणारा कोण उरलंच नाही. आता मला शंका आली की अरे असं असं आहे, त्या माणसाने मला सांगितलेलं होतं, कुठे जाणार. पहिली चूक ही आहे की कोणी तोंडी इतिहास तुम्हाला सांगत असेल, दुर्लक्ष करू नका. कागदपत्र एक वेळ तुम्हाला कुठेतरी रेफरन्स मिळेल, ती इतिहास सांगणारी व्यक्ती नाहीशी झाली तर परत कधी मिळणार नाही. तोंडी इतिहास अचूकपणे कागदावर उतरवता आला पाहिजे. दुसरा एक जो तांत्रिक अडचण याच्यामध्ये ही आहे की तांत्रिक उणीव असते याच्यामध्ये वंशावळींमध्ये, की पुरावा न तपासता बऱ्याचदा अनुमान लावलेलं असतं. म्हणजे 2 व्यक्तींचं नाव एकसारखंच असतं, तर मी असं धरून चालतो की ही व्यक्ती अमुक एकच आहे. मी काही पुरावा तपासत नाही, मी माझ्या मनाने ठरवतो की 2 व्यक्तींचं नाव एकसारखं असताना ही व्यक्ती नाहीच आहे माझी वंशातली, हीच व्यक्ती माझ्या वंशातली. म्हणजे पुरावा न तपासता जर तुम्ही काही अनुमान लावलं तर त्याच्यामुळे चुकीची व्यक्ती पण तुमच्या वंशावळीमध्ये शिरू शकते. दुसरी गोष्ट ही आहे की वंशावळी सांगताना बऱ्याचदा तारखा आपण कधी लक्षच देत नाही. जे ज्या पूर्वजाचं नाव आलेलं आहे, तो पूर्वजाचा जन्म कधी झाला, त्याचा मृत्यू कधी झाला, त्याचं लग्न कधी झालं, त्याचा काही ऍक्सिडेंट वगैरे झाला होता का मध्ये, तो युद्धामध्ये जखमी वगैरे झाला होता का, मृत्यू पावला होता का, त्याच्यावर कुठली केस होती का, त्याला कुठल्या गुन्ह्याची शिक्षा झाली होती का, त्याने काही दिव्य केलं होतं. ह्या ज्या सगळ्या तारखा आहेत, या तारखा आपण कधीच लक्षात ठेवत नाही. लक्षात ठेवल्या किंवा मिळवल्या तरी बऱ्याचदा चुकीच्या तारखा असतात. या चुकलेल्या तारखा आपल्याला दुरुस्त केल्या पाहिजेत. तारखा दुरुस्त नाही केल्या तर समस्या ही होते की अमुक एक व्यक्ती नेमकी किती काळापर्यंत जिवंत होती हे आपल्याला कळत नाही. माझा हा पूर्वज आहे, हा 60 वर्ष जिवंत होता, तर तो 60 वर्ष जिवंत होता, त्याच्यानंतर त्याचा मुलगा पुढे वंशज असेल, तो पुढची कार्यवाही करणार आहे. पण हा नेमका किती वर्ष जिवंत होता हे जर मला ठरवायचं असेल तर मला त्या 2 तारखा अचूक माहिती पाहिजेत, जन्म आणि मृत्यूच्या. आपण तारखांकडे कधीच लक्ष देत नाही. आपण फक्त मोगम बोलतो, हा हे नाव होतं, याची 4 मुलं होती, त्याची 3 मुलं होती. 100% त्या मोगमपणामध्ये ती वंशावळी चुकीची निघून जाते. अजून एक गोष्ट आहे की बरेचसे लहान साल तपशील असतात वंशावळीमध्ये. म्हणजे बऱ्याच ठिकाणांची मध्यवर्ती नावं असतात, व्यवसाय असतात, मुंजस असतं, बारसा असतं, कोणी एखादी गोष्ट प्रायोजित केलेली असते, म्हणजे कोणी कोणाला पैसे दिलेले असतात एखादं काम करायला, कोणी कोणाची हुंडी घेऊन चाललेला असतो, कोणी व्यापारी असतो. हे लहानसहान जे तपशील असतात त्याचा आपण विचार नाही केला आणि फक्त व्यक्तीचं नाव ठेवलं, तर तो व्यक्ती नंतर कुठून कुठे गेला आणि का गेला आणि त्याची मुलं बाळ तिथेच राहिली का नंतर पुढे दुसरीकडे कुठे जाऊन राहिली, त्याचा वंश कुणापासून तुटला आणि कुणापासून चालू झाला हे आपल्याला कळतच नाही जर आपण या लहानसहान गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. त्याच्यामुळे पण वंशावळी चुकू शकते. दुसरी गोष्ट एक मानवी स्वभाव आहे. मानवी स्वभाव काय आहे की ज्या गोष्टी मला माहित नाहीत किंवा ज्या कमी माहिती तिकडे मी दुर्लक्ष करतो. मी नेहमी माझ्या आवडीच्या विषयामध्ये जास्त लक्ष ठेवतो. ज्यावेळेला मी वंशावळी शोधायला जातो तेव्हा माझा ज्यात इंटरेस्ट असतो किंवा मला ज्या गोष्टीचं ज्ञान जास्त आहे त्यांना मी जास्त महत्त्व देतो आणि ज्या गोष्टीचं मला ज्ञान कमी आहे किंवा ज्या गोष्टींची माहितीच कमी आहे त्या गोष्टी मी दुर्लक्षित करतो, त्यांना थोडं कमी महत्त्व देतो. बऱ्याचदा ती दुर्लक्षित केलेली गोष्ट आपली वंशावळी चुकवण्याला कारणीभूत होते, कारण तीच सत्य निघते कधी कधी आणि मला जी गोष्ट खरी वाटते, मला ज्याचं ज्ञान आहे त्यात ज्या गोष्टी सापडतात त्या असत्य निघतात. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे की आपण असं दुर्लक्ष नाही केलं पाहिजे किंवा जी माहिती तुम्हाला मिळेल, जी नोंद तुम्हाला मिळेल, तर ही नोंद
जास्त महत्वाची आणि ही नोंद कमी महत्वाची, असा भेदभाव नाही केला पाहिजे, त्याच्यामुळे पण वंशावळ चुकू शकतो. दुसरी एक गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला अशी माहिती सापडते एखाद्या व्यक्तीची की तिची दुय्यम नोंद केलेली असते, म्हणजे दोनदा नोंद केलेली असते एखाद्या घटनेची, एखाद्या व्यक्तीची दोनदा नोंद होते. कधी कधी ती 4 वेळा 5 वेळा पण त्या व्यक्तीची नोंद होते. त्या व्यक्तीच्या नावाच्या मध्ये आपण बघतो की व्याकरणदृष्ट्या बरेच फरक आपल्याला दिसतात, माहिती अपूर्ण असते, वेगळ्या वेगळ्या स्रोतांमधून आलेली असते. त्यामुळे एकाच व्यक्तीची अनेक नावाने पुनरावृत्ती झालेली आपल्याला तोंडी इतिहासामध्ये आणि कागदपत्रांमध्ये पण दिसून येते. त्याच्यामुळे पण या नोंदी आपण लक्षात ठेवणं आणि शोधून काढणं गरजेचं. नाही शोधून काढू शकलो तर आपण एकाच नावाच्या व्यक्तीचे 4 आपले पूर्वज दाखवू शकतो, आपली वंशावळ चुकू शकते. दुसरी एक समस्या ही आहे की ज्या जुन्या नोंदी आहेत त्या जुन्या नोंदींचा नेहमी चुकीचा अर्थ लावला जातो. म्हणजे एखादा हस्तलिखित वाचताना जर मी त्या हस्तलिखिताचा योग्य अर्थ नाही लावू शकलो तर समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ असं एकदा झालं होतं की एक मोडीचं पत्र आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की तुमच्या पूर्वजांनी गुन्हा केलाय म्हणून तुम्हाला दम देण्यात येत आहे. पण जेव्हा व्यवस्थित वाचलं गेलं तेव्हा असं कळलं की यांच्या पूर्वजांनी गुन्हा नाही केलेला, ज्यांनी गुन्हा केलेला आहे ते यांचं का ऐकत नाहीत म्हणून त्यांना दम देण्यात आले. अशा भरपूर गडबडी गमती जमती त्या पत्रामध्ये होतात. बऱ्याचदा काही हुशार लोक जे असतात ते मोडीमधून देवनागरीमध्ये लिप्यंतर करताना स्वतःच्या मनाचे 2 शब्द त्या पत्रामध्ये वाढवतात, जे मुळात त्या पत्रामध्ये नसतात. त्या 2 शब्द वाढवल्याने तसं काही बिघडत नाही, पण काही गोष्टींमध्ये पत्राचा अर्थच बदलतो. त्याच्यामुळे हस्तलिखिताच्या ज्या जुन्या नोंदी आहेत त्यांना मला नीट त्यांची नोंद केली पाहिजे, त्यांचा अर्थ मला नीट समजला पाहिजे. नाही तर मी माझ्या पूर्वजांना भलतंच काही समजेल. माझे पूर्वज असतील पाटील, मी त्यांना समजेल बलूत जरा कोणीतरी लोहार नाही तर सुतार समजण्याची मी त्यांना चूक करू शकतो. दुसऱ्या गोष्टी अशा की ज्या महत्वपूर्ण दस्तावेज असतात किंवा नोंदी असतात त्या नेहमी गहाळ होतात. आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फाईल गहाळ होणं एक सर्वसामान्य प्रकरण आज पण आहे, जुन्या काळामध्ये पण होतं. जुन्या काळामध्ये पण फायली गहाळ होत असत, दप्तरखाने नाहीसे होत असत, ते कुणा माणसाकडे सापडत असत, तिथून परत त्याचे पूर्वज जाळून टाकत असत. त्याच्यामुळे ही जी मधली जी कागदपत्र गायब होतात त्यामुळे वंशावळीमध्ये मध्ये काही काही गॅप्स निर्माण होतात की जिथे काही माहितीच मला मिळत, ते गॅप्स भरणं पण अवघड होतं, तर्काने पण भरणं अवघड होतं, माहितीने पण भरणं अवघड होतं. त्याच्यामुळे त्या वंशावळीची अचूकता प्रभावित होते. अजून एक महत्वाची गोष्ट आपण वंशावळी बनवताना विसरतो की एकदा वंशावळी बनवली की ती परफेक्ट झाली असं नाही. आपण कुठल्या तरी भाट रेल्वेकडे जातो, त्याच्याकडून ती वंशावळी बनवून आणतो आणि ती वंशावळी बनवून आणल्यानंतर मला वाटतं अरे परफेक्ट झाली, आता काही मला मिळाले. तसं नसतं. इतिहासामध्ये नेहमी बदल होत असतात, नवीन नवीन कागदपत्र समोर येत असतात किंवा तुम्ही जेवढं खोलात जाल, असं म्हणलं जातं की तुम्ही जेवढं खोल खणाल तेवढं विहिरीला पाणी जास्त लागतं. तसं तुमच्याला एक वंशावळ मिळाली तरी पण तुम्ही अजून अभ्यास चालू ठेवला तर त्या वंशावळीमध्ये अजून काही भर पडू शकते. ही वंशावळ नेहमी पडलेल्या भरीनुसार तिचं नूतनीकरण केलं पाहिजे, नवीन माहिती त्या वंशावळीमध्ये भरली पाहिजे. जुन्या चुका जर तुम्ही वंशावळीमध्ये तशाच ठेवले तर ती एक अपूर्ण चुकीची वंशावळ तुमच्या मुलाबाळांना तुम्ही देऊन जातात, हे लक्षात ठेवा. वंशावळी नेहमी बदलत असते, तिचं नेहमी नूतनीकरण करणं आलेल्या माहितीनुसार गरजेचं असतं. अजून एक गोष्ट म्हणजे की ज्या नोंदी मला मिळाल्या त्या नोंदींचा मी सत्य शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्या नोंदी कुणाकडून तरी सत्यापित करून घेतल्या पाहिजेत. आपण त्याला अटेस्टेड करून म्हणतो. ही नोंद आहे, ही मला सापडलेली आहे, ही नोंद मी कुणाकडून खरी का खोटी म्हणून सत्य करून घेऊ, कोणाकडून सिद्ध घेऊ, कोणाचा शिक्का घेऊ, कोणाला अधिकार आहे ही नोंद खरी का खोटी म्हणून सांगण्याचा, त्याची पण आपल्याला माहिती असली पाहिजे. बऱ्याचदा काय असतं आपल्याला काहीतरी सापडतं पण आपल्याला माहिती जाऊ कोणाकडे खरं खोटं करायला. तर प्रत्येक नोंद तुम्हाला जी सापडेल तुमच्या पूर्वजांची ती तुम्ही त्या विभागातले जे काही अधिकारी लोक आहेत त्यांच्याकडून ती नोंद सत्यापित करून घेतली पाहिजे की हे मोडीचं पत्र आहे, खरं आहे, हे अस्सल आहे, त्याच्यामध्ये नाव लिहिलेलं आहे, ते ऐतिहासिक दृश्य अस्सल आहे, ते कुठेतरी सापडलेलं आहे. जर तुम्ही कुठली नोंद सत्यापित न करता तिची वंशावळीमध्ये नोंद करत असाल तर ती वंशावळ चुकण्याचा संभव आहे. अजून काही चुका होतात त्या कशा होतात की आजकाल आपण काय करतो की सॉफ्टवेअर वापरतो. आजकाल आपण हाताने वंशावळी लिहित बसत नाही एवढ्या मोठ्या, की आज आपल्याला ऑनलाईन सॉफ्टवेअर आहेत फॅमिली ट्री बनवण्याची. त्याच्यामध्ये आपण काय करतो आपली माहिती भरतो. बरेच लोक आता नवीन पिढीतले लोक आहेत ते ऑनलाईन सॉफ्टवेअर वापरतात, पण बऱ्याचदा त्या सॉफ्टवेअरमध्ये पण भरताना चुकीची माहिती भरतात. त्या सॉफ्टवेअरचं वैशिष्ट्य काहीतरी दुसऱ्याच कारणासाठी असतं, आपण तिसऱ्याच कारणासाठी वापरतो. त्याच्यामुळे पण वंशावळीमध्ये बऱ्याच तांत्रिक चुका आपल्याला आढळून येतात. जर तुम्ही ऑनलाईन काही करत असाल, जर तुम्ही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वंशावळी बनवत असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला त्या सॉफ्टवेअरचं पूर्ण तांत्रिक ज्ञान असणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही वंशावळ भरू नका, तुमची वंशावळ चुकण्याची हमखास शक्यता आहे. दुसरी गोष्ट ही आहे की काही लोक जे असतात ते आता आजकाल काय करतात, मी म्हणलं तसं तंत्रज्ञानाचा जमाना आहे, ऑनलाईन वंशावळीवर त्यांचा विश्वास जास्त असतो. कारण ऑनलाईन वंशावळी ज्या असतात त्या सहज उपलब्ध असतात, हजारो लोकांनी त्यांची माहिती त्यामध्ये भरली असते, करोडो लोकांचा डेटाबेस असतो. त्यामुळे आपल्याला अनेक नाविन्यपूर्ण माहिती ऑनलाईन वंशावळीमध्ये मिळते, आपल्या तिच्यावर विश्वास बसत जातो. काही लोक
हे त्या ऑनलाईन कुटुंब वृक्षावर विसंबून राहायला लागतात नंतर, कारण ही माहिती त्या मिळाली खोटी कशी असेल तेव्हा. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या माणसाने जाणून बुजून पण खोटी माहिती त्या वंशवृक्षामध्ये भरलेली असू शकते, त्याच्याकडून चुकीची कागदपत्र अपलोड झालेली असू शकतात, त्याच्यामुळे पण त्या वंशावळीमध्ये उणिवा निर्माण झालेल्या असू शकतात. तर तुम्ही ऑनलाईन वंशावळीवर अवलंबून राहू शकत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येत नाही ती अशी आहे की आपल्याला आपल्या घरामध्ये कुठेतरी सतीशिळा आढळतात, कुठेतरी विरगळ आढळते, कुठेतरी आपले समाधी असते पूर्वजांची, त्याच्यावर काही ना काहीतरी चिन्ह कोरलेलं असतं. तर त्या शिल्पावरचं चिन्ह किंवा आपल्या घरातल्या देवता असतात, देवतांच्या टाकावरचं चिन्ह, देवारातल्या एखाद्या शिलालेखावरचं चिन्ह आणि त्याच्यावर जी प्रतीकं कोरलेली आहेत, त्याचा जर मी चुकीचा अर्थ काढला तर मी माझ्या पूर्वजांचं चुकीचं मूल्यमापन करत असतो. माझे पूर्वज असतात कोणतरी वेगळेच, मीच त्यांना समजत असतो कोणतरी वेगळेच, कारण मला ती प्रतीकं कळत नाही, मला चिन्ह कळत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या प्रतीकांची आणि चिन्हांची पण माहिती असली पाहिजे, ज्यामुळे मृत व्यक्तीच्या जीवनाबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला सूचक माहिती मिळू शकते की ती व्यक्ती नेमकी होती कोण, ती करत काय होती, काही विरगळ बसवली, काय व्यक्तीची समाधी मानली, ती समाधी पण तुम्हाला सांगत असते, समाधीच्या आजूबाजूच्या गोष्टी पण तुम्हाला सांगत असतात ती व्यक्ती कोण आहे. तर त्याचं पण नॉलेज असणं आपल्याला गरजेचं आहे. तांत्रिक पुराव्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आज नवीन आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आपण वेगवेगळ्या डीएनए चाचण्या करू शकतो, त्या डीएनए चाचण्यातून आपल्याला वेगवेगळी माहिती कळू शकते आपल्या वंशाबद्दल. तुमचा पितृवंश कुठला आहे आणि मातृवंश कुठला आहे हे तुम्ही डीएनए चाचणी केल्यानंतर तुम्हाला कळू शकतं. अनेक डीएनए चाचण्या त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलाय, त्यामुळे जास्त काही बोलत नाही मी, आपण तो व्हिडिओ पाहू शकता. त्या डीएनए चाचण्या आहेत त्या करून घेतल्या पाहिजे जर तुम्हाला खरोखर वंशावळी तुमची शोधायची असेल किंवा वंश निश्चित करायचा असेल तर. आपल्याकडे कसं असतं की तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करायची एक पद्धत आहे की जोपर्यंत ते गरजेचं होत नाही किंवा जोपर्यंत त्याची गरज लागत नाही तोपर्यंत आपण त्या भानगडीत पडत नाही. तर डीएनए पुरावे दुर्लक्षित करणं, डीएनएचा पुरावा तुमचा काहीतरी वेगळाच सांगत असतो आणि तुम्ही स्वतःला काहीतरी वेगळंच मानत असता, म्हणजे तुम्ही स्वतःला राजपूत मानत असता आणि तुम्ही असता कर्नाटकमधून आलेले कन्नडी का, तुमची डीएनए चाचणी तुम्हाला सांगत असते तुम्ही द्रविड आहात आणि तुम्ही स्वतःला आर्य मानण्याचा अट्टास चालवलेला असतो. त्याच्या उलट पण होऊ शकतं, काही होऊ शकतं व्हायला. पण हे चुकीचे अर्थ लावणं डीएनए चाचणीच्या, डीएनए चाचणी नाकारणं, तिचं नकार देणं ती मानण्यासाठी किंवा एखादी गोष्टीची पुष्टी न करणं, याच्यामुळे पण बरेच लोक चुकीच्या वंशाची कुलदैवतांची पूजा करत आजकाल बसलेले आपल्या समाजामध्ये. ते मानायलाच तयार नाहीत की डीएनए चाचणी खरी आहे आणि मी म्हणतो ते खोटं. तर डीएनए चाचणी आणि डीएनए पुराव्यांकडे दुर्लक्ष करू नका. तांत्रिक गोष्टीमध्ये डीएनए चाचणी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर हे काय झालं तांत्रिक गोष्टींबद्दल. भरपूर वेळ झाला तरी मी एक थोडासा शेवटचा मुद्दा आपण बघूया, ज्याच्यामध्ये कायदेशीर बाबी हाताळताना होणाऱ्या चुका आहे. म्हणजे जर तुम्हाला वंशावळी तुमची निर्दोष बनवायची असेल तर तुम्हाला पूर्वीच्या काळातले कायदे काय होते आणि ते माझ्या वंशावळीवर काय प्रभाव टाकत होते हे पण कळणं गरजेचं आहे. जर ते आपल्या लक्षात आलं नाही तर आपण चुकीची वंशावळी बनवू शकतो. तर हे कायदेशीर बाबी काय आहेत वंशावळी शोधताना. तर पहिली गोष्ट म्हणजे जी कायदेशीर कागदपत्र जुनी लिहिली जातात त्यांचा मला योग्य अर्थ काढता आला पाहिजे. म्हणजे माझं जे वारसापत्र आहे, जमीन आहे, दस्तावेज आहेत, त्यांचा जर मी चुकीचा अर्थ लावला, मला ते कायदेशीर पारिभाषिक शब्द असतात ते समजले नाहीत, ऐतिहासिक कायदेशीर पद्धतीचं माझ्याकडे जर अज्ञान असेल तर मी चुकीच्या माणसाला माझा पूर्वज मानू शकतो किंवा चुकीच्या माणसाला त्या मालमत्तेचा वारस मानू शकतो. दत्तक ही प्रक्रिया जुन्या काळामध्ये नेहमी होत असते. तर दत्तक प्रक्रिया वेगवेगळ्या घराण्यामध्ये वेगळी वेगळी होत असते, वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी वेगळी होत असेल. त्यांची वेगळी वेगळी पद्धती आहे महाराष्ट्रामध्ये. दत्तक समजा सोलापूरमध्ये कोणी दत्तक जात असेल, बारामतीमध्ये कोणी दत्तक जात असेल, अहमदनगरमध्ये कोणी दत्तक जात असेल, नागपूरमध्ये कोणी दत्तक जात असेल, तर ते वेगळे वेगळ्या पद्धतीने जातात, एकाच पद्धतीने जात नाही. त्याचे वेगळे वेगळे दस्तावेज बनवले जातात. त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे की दत्तक घेण्याची प्रक्रिया मला नीट माहिती नसेल, तिची नोंद नीट केली नसेल किंवा त्याच्यामध्ये काही गुप्तता राखली असेल तर जैविक वंशावळीमधली महत्वाची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. आपण चुकीची वंशावळ बनवतो, लक्षात ठेवू. अजून बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा कायदेशीर नाव जे असतं ते कायदेशीर नावामध्ये बदल होतो एखाद्या व्यक्तीचा. जसं मी म्हटलं तसं की एखाद्या व्यक्तीला एखाद्या महाराजांनी नाही तर बादशाहाने पदवी दिली तर ती व्यक्तीनंतर ती पदवीच तिचं नाव म्हणून वापरावं लागते, कायदेशीर नाव म्हणून. आधीचं नाव तिचं बघून टाक. मग त्या दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्ती मला वाटायला लागतात. जर आता समजा मोठ्या व्यक्ती ते आपल्याला माहित असतात की शिवाजी महाराजांनी हंबीरावांना पदवी दिली, हंबीराव मोठे मोठं नाव. पण एक छोटे मोठ्या लोकांना पण पदव्या मिळत असतात, इनामदार, जमीनदार असतात किंवा आलूचं बोलतेदार असतात. त्यांची जर मला नावं कळली नाहीत तर मला भरपूर गोष्टींमध्ये घोटाळा होऊ शकतो. जुन्या काळामध्ये अजून काही गोष्टी होत असे की कायदेशीर नाव जे असतं ते विवाह, घटस्फोट, वैयक्तिक निवड असे किंवा साक्षीदार पण असतात जुन्या काळामध्ये. तर साक्षीदाराच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून साक्षीदाराचं नाव गुप्त ठेवलं जात असेल किंवा बदललेल्या नावाने तो साक्षीदार समोर येत असेल. किंवा जर तुम्ही धर्म बदललेला असेल तर नंतर तुमचं बदललेलं नाव प्रत्येक ठिकाणी कागदपत्रामध्ये येत असेल. त्याच्यामुळे आपल्याला खरा नातेसंबंध त्या माणसाचा कुठल्या कुटुंबाशी कळायला समस्या निर्माण होते.
कायदेशीर नावातले बदल जर आपण दुर्लक्षित केले तर त्याच्यामुळे दत्तक, विवाह, वैयक्तिक निवडी किंवा आपण ज्याला धर्म परिवर्तन म्हणतो त्याच्यामुळे बनवलेल्या नोंदी आपल्या डोळ्यासमोर असतात, आपल्याला सत्य डोळ्यासमोर असतं, तरी पण आपण चुकीच्या वंशावळी बनवत जातो, कारण आपल्याला कायदेशीर नाव लक्षात नसतं. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की बऱ्याचदा काय होतं की एखादी संतती अवैध संतती असते, म्हणजे त्या विवाहाबाहेर जन्मलेली मुलं असतात, त्यांच्या पितृत्वाबद्दल जर वाद असेल तर ती हेळसांड केली जाते त्याचं नाव लिहिण्यासाठी कागदपत्रामध्ये. कदाचित कुठेच आढळून येत नाही, वंशावळीमध्ये त्या मुलाचं नाव पण टाकलं जात नाही, पण त्याला जमिनीचा हिस्सा काहीतरी मिळालेला असतो. ह्या ज्या अवैध संतती आणि पितृत्व यांच्या समस्या आहेत त्या जर आपण कायदेशीर बाबी लक्षात नाही घेतल्या तर त्याच्यामुळे पण वंशावळीमध्ये चुका होऊ शकतात. पुष्कळ गोष्टी ज्या असतात त्या जुन्या काळामध्ये आपण म्हणतो की दोन माणसांमध्ये चर्चा झालेली असते, किंवा सीलबंद लकोटा आपण जे म्हणतो. आजकाल आपण नेहमी ऐकतो की अमुक अमुक सीबीआयने नाहीतर ईडीने न्यायालयाला सीलबंद लिखोटा दिला, तो फक्त न्यायालयाला ईडीलाच माहिती, बाकी कोणाला काही कळत नाही. जुन्या काळामध्ये पण तशी गोष्ट होत असे की बऱ्याचशा गोष्टी सीलबंद असत, त्या दोन माणसा व्यतिरिक्त तिसऱ्या माणसाला ते काय झालं कळत नसेल. बऱ्याचशा दत्तक नोंदी, बऱ्याचशा आपण म्हणतो की जुन्या काळातल्या न्यायालयीन नोंदी, इतर कायदेशीर दस्तावेज हे गोपनीयतेमुळे त्या काळात पण सीलबंद केले जात असत, ज्यामुळे महत्वाची माहिती मिळवणं आपल्याला कठीण होतं. परंतु हे कागदपत्र जर तुमच्या कधी हाती लागले किंवा तुम्हाला कधी संशय आला की इथे काहीतरी सीलबंद रीतीने केलंय, तर ती गोष्ट तुम्ही तुमची वंशावळी बनवताना लक्षात घेतली पाहिजे. एखादी मिसिंग लिंक तुम्हाला जुळवता येऊ शकते. त्याच्यामुळे जुन्या काळामध्ये आपण बघितलं की मराठा समाजामध्ये तरी पाठ लावण्याची प्रथा होती, म्हणजे एखादी स्त्री विधवा झाली तर तिचा पुनर्विवाह होत असेल. या कारणामुळे काय झालं की बऱ्याचदा एखाद्या स्त्रीचं आधीचं माहेरचं नाव, नंतर पहिल्या नवऱ्याचं नाव, नंतर दुसऱ्या नवऱ्याचं नाव, नंतर तिची पहिल्या नवऱ्यापासून झालेली मुलं, दुसऱ्या नवऱ्यापासून झालेली मुलं. काही काही वेळेला आपण असं बघतो की विवाहबाह्य संबंध असतात, लग्नाच्या आधी पण मुलं होत असतात काही स्त्रियांना, काही स्त्रियांना अंगवस्त्र म्हणून ठेवलं जात असेल, त्यांच्यापासून होणाऱ्या संतती. अशी वेगळी वेगळी मुलं असतात, त्यांची वेगळे वेगळे प्रकार असतात. त्या सगळ्यांना एकाच वंशावळीमध्ये आणायचं म्हटलं तर अवघड गोष्ट आहे, पण ते आणलं गेलं पाहिजे. नाही आणलं गेलं तुमचे जमिनीचे वाद कधी मिटणार नाहीत, आणि ते तुम्हाला वंशावळी तुम्ही जमिनीच्या कुठल्या कागदपत्रासाठी शोधत असाल, खटल्यासाठी शोधत असाल, मदत करू शकणार नाही, कारण या नोंदीच त्याच्यामध्ये नाहीये. तो खरं तर तुमचा माणूस आहे रक्ताचा, कुठून नाही कुठून तरी, आणि तुमच्याच पूर्वजांची जमीन चालवतोय, तो वतन चालवतोय पुढे, तुम्हाला त्याचं ज्ञानच नाही, कारण वंशावळीमध्ये ती माहिती नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा एक मुद्दा असा आहे की वारसांचे जे वाद असतात ते वारसांचे वाद आपल्याला नीट कळत नाही. म्हणजे आपल्याला असं आढळून येतं की जर एखाद्याकडे पाटीलकीचं वतन असेल तर त्याचा थोरला मुलगा पाटलाचा वारस होत असेल, म्हणजे पाटीलकीचा वतनाचा वारस असेल. बाकीच्या 4 जणांनी काय करावं, तर बाकीचे 4 जण मग गावामध्ये शेतीवाडी करत असत किंवा दुसरी कुठे जात असत, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव मिळेल तिथे, त्यांना अजून कुठल्या दुसऱ्या गावाची पाटीलकी मिळेल तिथे जाऊन ते पाटील होत असत. पण हा पाटील या गावातला आणि त्याचा भाऊ दुसऱ्या गावात गेलाय तो पाटील, तर दोघंही आता काय झाले पाटीलकीचे वारस आहे. आपल्याला कळत नाही की हे नेमकं कुठल्या गावचे वारस आहेत. बऱ्याचदा असं होतं की मला वाटतं दोघे जण एकाच गावचे वारस आहेत, आणि या वारसाच्या नोंदी नीट वाचल्या नाहीत किंवा कळल्या नाहीत मला, तर ही समस्या आपल्याला निर्माण होऊ शकते आपल्या वारसांची दरवेळेला. तर आपण तिच्याकडे पण काय केलं पाहिजे, थोडं लक्ष दिलं पाहिजे. जुन्या काळामध्ये आपल्याला नेहमी आढळून येतं की एखाद्या घरावर कोणतरी हल्ला केला, घरदार जाळून टाकलं, एकच स्त्री वाचली, तिच्या पोटामध्ये मुलगा होता, ती कुठे पळून गेली, मग ती ज्याच्याकडे राहिली त्याच्याकडे त्या मुलाची कस्टडी राहिली, तर तो माणूस त्याचा पालक राहिला काही काळापर्यंत किंवा आयुष्यभर असेल. ते पालकत्वाची आणि कस्टडीची ही जी प्रकरणं आहेत, कायदेशीर पालकत्व किंवा कस्टडीच्या व्यवस्थांची जी नोंद असते ती जुन्या काळामध्ये नीट केली जात नाही. म्हणजे ही स्त्री कोणाच्या आधाराने जाऊन राहिली, मग तिचा वारसपुत्र तिथे जन्माला आला, तो कोणाच्या घरात लहानाचा मोठा झाला, तो कुठलं नाव लावत होता. बऱ्याचदा हे असे लोक निघून गेलेले असतात, ते परत त्यांना याची दारं बंद होतात, कारण त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या नातलगांनी बळकावलेली असते, कडेकोट व्यवस्था केली असते की तो परत येऊ नये. मग बादशाह त्याला कुठेतरी दुसरीकडे एखादं वतन देतो, कारण कर्तृत्ववान माणूस आहे, त्याला वारसदार आहे, त्याचा हक्क डावला जाऊ शकत नाही. त्याची तिकडे वेगळी नवीन ब्रँच चालू होते माझ्या घराची. मग ह्या पण गोष्टी ज्या आहेत पालकत्वाच्या किंवा कस्टडीच्या प्रकरणाच्या, त्या आपल्याला कळल्या पाहिजेत. अनेक कागदपत्र असतात, ती अनेक कागदपत्र निव्वळ फसवी कागदपत्र असतात, ती दिशाभूल करण्यासाठी बनवलेली असतात, आजही बनवली जातात, जुन्या काळामध्ये पण बनवली जात असतात. ती दिशाभूल करणारी कायदेशीर कागदपत्र कुठली आहे जी तुम्हाला खरा वारस शोधायला अडथळा निर्माण करतात, ते पण तुम्हाला शिकायला पाहिजे. जे तुम्हाला कळलं तर तुम्ही तुमचा वारस अचूकपणे नेमू शकतो. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच गोष्टींबद्दल पुराव्यांचा अभाव असतो. म्हणजे कायदेशीर कागदपत्र असतं ते हरवलेलं असतं, नष्ट झालेलं असतं, ते मिळत नाही. ज्यावेळेला ते कायदेशीर कागदपत्र मिळत नाही त्यावेळेला तुम्ही ते वंशावळीमध्ये नोंद करून ठेवली पाहिजे. हा विषय तर या माणसाचं नाव पण आहे, पण याला काही कायदेशीर आधार मिळत नाही. म्हणजे त्याला कायदेशीर आधार मिळत नाही म्हणून त्याचं नाव वंशावळीतून वगळलं नाही पाहिजे, किंवा त्याला कायदेशीर आधार मिळत नाही तर स्वतःच्या मनाने काहीतरी वेगळा आधार नाही दिला पाहिजे. जी वस्तुस्थिती आहे ती त्या वंशावळीमध्ये लिहिली. ज्या वंशावळीमध्ये अशा प्रकारची एकही नोंद सापडत नाही, आणि 12व्या शतकापासून 25 ते 30 पिढ्यांची वंशावळ आहे, त्याच्यामध्ये एकही असं पूर्वजाचं नाव नाही की ज्याचं कागदपत्र मिळत नाही.
ती वंशावळ तोटी. कारण 25-30 पिढ्यांमध्ये बरेच लोक असे निघून जातात, त्यांची नावं सापडतात पण पुराव्याला कागदपत्र सापडत नाही. तर ती नोंद ज्या वंशावळीमध्ये नसेल ती खोटी वंशावळी समजायला आपल्याला काहीच अडचण येत नाही. मगाशी मी म्हणलं तसं की काही कागदपत्र सीलबंद कागदपत्र आपण म्हणतो ती वेगळी आहेत. काही कागदपत्र असतात ती गोपनीय असतात. गोपनीय म्हणजे कसं की बऱ्याचदा एखाद्या पाटलाचा किंवा एखाद्या राजाचा एखाद्या स्त्रीशी संबंध असतात, पण ते संबंध त्याला उजागर करायचे नसतात. तर ते नोंद त्याची कुठल्याच कागदपत्रामध्ये केली जाते. मग उद्या कुठे काहीतरी घटना घडली, मग कोणीतरी त्याला पकडलं, तर मग हा याचा दासीपुत्र, हा याचा रक्षापुत्र, या दासीपासून झालेल्या मुली, असे उल्लेख आपल्याला कुठल्या तरी त्रयस्थाकडनं सापडतात. परंतु त्या व्यक्तीच्या जीवनाची कागदपत्र जी सादर केली जातात त्याच्यामध्ये या नोंदीच कुठे नसतात. कारण या नोंदी गोपनीय ठेवल्या जाव्यात असं ठरवलेलं असतं. तर तुमच्या पूर्वजांबद्दल काही ना काही नोंदी तुम्हाला नेहमी गोपनीय आढळून येऊ शकतात. तर त्याच्याबद्दल पण आपण काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. दुसऱ्या ज्या नोंदी आहेत कायदेशीर नोंदी, त्या म्हणजे स्थलांतराच्या नोंदी असतात. तर स्थलांतराच्या नोंदी या पुष्कळ वेळा किंवा नेहमीच तुम्ही गृहीत धरा की दिशाभूल करणाऱ्या असतात किंवा अपूर्ण माहिती देणाऱ्या असतात. त्याचं कारण हे आहे की पूर्वजांचं मूळ स्थान आणि त्यांनी केलेल्या हालचाली, त्यांनी कुठून कुठे स्थलांतर केलं. म्हणजे आज आपण हे शोधू शकतो, एखाद्या पक्षाला आपण ट्रॅकर लावतो, छोटा पक्षी, तर आपल्याला कळतं तो मुंबईमधून उडून सायबेरियामध्ये जाऊन परत आला त्या ट्रॅकरमुळे. जुन्या काळामध्ये असा कुठला ट्रॅकर कोणाच्या पायाला कोणी लावला नव्हता, त्यामुळे तो माणूस कुठून कुठे गेला, कुठून कुठे गेला, कुठून कुठे गेला, पिढ्यानुपिढ्या ते कुठून कुठे फिरत राहिले कोणीच सांगू शकत नाही. त्याच्यामुळे या स्थलांतराच्या आणि नागरिकत्वाच्या नोंदी नेहमी दिशाभूल करणाऱ्या होतात. त्यातून आपल्याला मार्ग काढायचा असतो, आपल्याला ठरवायचं असतं सत्य काय, ते मार्ग काढायचा असतो, ते स्किल आपल्याकडं असलं पाहिजे. पुष्कळदा काय होतं की जी कायदेशीर गृहीतकं असतात ती आपण चुकीची धरतो. म्हणजे मला असं वाटतं की हा कायदा असा आहे, हे कायद्यातलं कलम असे, आज आपण असं गृहीत धरतो की कायद्यातलं कलम असे, त्याच्यामुळे ही शिक्षा होऊ शकते. तर जुन्या काळामध्ये पण फौजदारी आणि न्यायालयीन कायद्याची काही कलमं होती, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या बघणारच आहोत. तर त्या फौजदारी आणि न्यायालयीन कलमाचा ती 16व्या शतकातली कलम आहेत ना, पेशवाईतली कलम आहेत ना शिक्षा देण्याची. तर मी आज काहीतरी गृहीत धरतो तशी ती त्या काळामध्ये नसतात, काहीतरी वेगळीच असतात. तर ते गृहीत मी चुकीचं धरल्यामुळं जे विवाहाचे कायदे असतात किंवा जी वारसाची वैधता असते त्याचं माझं गृहीतकच चुकीचं असतं. त्यामुळे मी वारस पण चुकीचाच माझ्या वंशावळीमध्ये नोंदवतो. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळा असं होतं की वैयक्तिक फायद्यासाठी कायदेशीर नोंदींमध्ये फेरफार किंवा बदल केले जातात. जुन्या काळामध्ये पण ते पैसे देऊन केले जात असत फेरफार बदल. आत्ताच्या काळामध्ये पण लोक ते करतात. ती प्रवृत्ती आहे. या बेकायदेशीर नोंदी केल्यामुळं किंवा कायदेशीर नोंदींचा चुकीचा अर्थ दाखवल्यामुळं चुकीची माहिती वंशावळीमध्ये समाविष्ट होते आणि आपण चुकीच्याच माणसाला आपला पूर्वज मानत बसतोय, आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक मोठी समस्या ही आहे कायदेशीर कागदपत्रांच्या बाबतीमध्ये. काही काही मुलं जुन्या काळामध्ये असे असतात की ज्यांना सोडून दिलेलं असतं. म्हणजे ही वैध संतती आहे, अवैध संतती आहे का अनैतिक संतती, याने काही फरक नाही पडत. कधी कधी वैध संततीला पण सोडून दिलेलं असतं. कोणी कुणाला तरी देवदासी केलेला आहे, कोणी मुरळी केलेला आहे, कोणी कुणाला तरी कुंभाच्या मेळ्यामध्ये सोडून दिलेलं आहे, कुठल्या तरी महाराजाला दान दिलेलं आहे, कोणीतरी कुठला तरी मुलगा घेऊन गेलेला आहे, कुणाला तरी गुलाम बनवलेलं आहे एखाद्या मुलाला जाणून बुजून. किंवा काही लोकांनी जबाबदारी घ्यायचं नाकारलेलं आहे की दोन्ही पालक आहेत, दोन्ही पालक म्हणतात या मुलाची जबाबदारी आम्हाला घ्यायची आणि त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. अशी जी सोडून दिलेली मुलं असतात त्यांच्या आपण कितीतरी आधी आपल्याला नोंदी आहेत त्या सापडत नाहीत. त्या सोडून दिलेल्या मुलांच्या ज्या संतती निर्माण होतात त्या संततीपासून पुढे जो वंश निर्माण होतो त्या वंशाचे जर कोणी वंशज आजच्या काळामध्ये असतील तर त्यांना त्यांचा काहीच मागमूस लागत नाही. कारण ते मूल सोडून दिलेलं होतं, लोकांनी त्याचा वारसा नाकारलेला होता. आईकडचं नाव पण वडिलांकडचं नाव पण त्याला लागत नाही. त्याच्यामुळे आज त्याचे कोणी वंशज असतील ते त्यांचा इतिहास शोधत असतील, ते एका जागी जाऊन स्टक होतात. ते त्यांना कळतच नाही मी आलोय कुठून, इथून पुढे मागचा माझा इतिहास का नाही सापडत. तर ही नाकारलेली मुलं ही पण एक इतिहासामध्ये वंशावळीमध्ये मोठी अडचण आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा मुद्दा असा आहे की जुन्या काळामध्ये जे कायद्याचे अर्थ असतात किंवा कायद्याच्या संज्ञा असतात, वाक्यांचे अर्थ असतात, ते जुन्या काळातला पर्स्पेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून आपण स्वीकारले पाहिजेत किंवा आपण त्यांचं काय केलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. जर हे चुकीचे अनुवाद आपण केले, चुकीच्या संज्ञा आपण जुन्या काळातल्या स्वीकारल्या, त्याचे चुकीचे अर्थ लावले, तर एखादा कायदेशीर दस्तावेज तुम्हाला खरं जरी सापडलं पण तुम्ही अर्थ चुकीचा लावला तर तुमचा त्याचा पूर्वज चुकीचा लागलाय, तुम्ही गृहीत धरून चालायला काही हरकत नाही. अजून काही काही गोष्टी असतात, जसं की आपण म्हणले की वारसापत्र असतं, संपत्तीच्या नोंदी असतात, जमीन दस्तावेज असतात. त्यांची जर चुकीची व्याख्या केली आपण की कधी कधी काय होतं की दत्तक असतो, त्याला ज्या घरामध्ये तो दत्तक जातो, बऱ्याचदा असं होतं की माझा चुलता आहे असं समजा, किंवा माझा जुन्या काळातला माझा चुलता आहे, माझा चुलता माझ्या काकांकडेच दत्तक गेलेला. तो जर माझ्या काकांकडे दत्तक गेलेला आहे तर तो माझ्या घरातच दत्तक केलेला आहे ना. पण माझ्या वडिलांच्या हिस्स्यातली काही जमीन मी त्याला काय केलेली आहे, माझ्या वडिलांनी त्याला दिलेली आहे.
द्यायची काही गरज नव्हती, पण आपल्या प्रेमापोटी दिली त्यांनी जमीन, तर त्याचं दोन्ही जमिनीवर नाव लागतं. इकडच्या जमिनीवर वेगळं नाव लागतं, तिकडच्या जमिनीवर वेगळं नाव लागतं. ह्या घटना पण आपल्याला आढळून येतात, मला अभ्यासामध्ये आढळून आलेले आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की चुकीचं गृहीतक जर मांडलं की तो माणूस हा नाहीच आहे असं आपण गृहीतक मानलं कागदपत्रावर, किंवा दोन वेगळी वेगळी माणसं मानली, तर सगळा पट्ट्याबोळ होऊन जातो. कुठल्याच गोष्टीचा आपल्याला अर्थ लागत नाही, माग लागत. अजून काही ज्या गोष्टी असतात आपण बघतो की त्या गोपनीयरित्या सेटल केल्या जातात, की आजही आपण बघतो मोठमोठ्या घराण्यांमध्ये जी सेटलमेंट होते प्रॉपर्टीबद्दल ती गोपनीयरित्या होते, बाहेर कोणाला सांगितली जात. जुन्या काळामध्ये पण जर दोन भाऊ असतील, कोणाला कुठलं राज्य दिलं, कोणाला कुठला भूभाग दिला, कोणाला कुठलं वतन दिलं, याच्यामध्ये काही वेळेला गोपनीयता बाळगली जाते. ही गोपनीयतेच्या कलमामुळे कुटुंबाच्या इतिहासावर जी माहिती पडते ती उघड केली जात नाही. त्याच्यामुळे पण बऱ्याचदा काय होतं की वंशावळीमध्ये गॅप निर्माण होतो. तर तुमच्या वंशावळीमध्ये गॅप निर्माण होत असेल तर कुठे गोपनीयतेचं कलम तर आडवं येत नाही ना, ते आपण तपासून बघितलं पाहिजे. मगाशी म्हटलं तसं पुष्कळ वेळेला साक्षीदारांना संरक्षण दिलेलं असतं, कारण संवेदनशील विषय असतात, त्यांची नावं वेगळी दिलेली असतात कागदपत्रांमध्ये. त्याच्यामुळे तो व्यक्ती मला कोणतरी वेगळाच वाटायला लागतो, जो साक्षीदार असतो तो अजून काहीतरी एक नवीन एंटिटी समाजामध्ये निर्माण झाली असं मला वाटायला लागतं, आणि त्याच्यामुळे पण गोंधळ निर्माण व्हायला लागतो. बऱ्याचदा असं होतं की एखादा साक्षीदार एखाद्या केसमध्ये साक्ष देतो, त्याच्यानंतर त्याची जुनी ओळख पूर्णपणे पुसून टाकली जाते, त्याला पूर्णतः नवीन ओळख दिली जाते, जसं आजच्या आपण काळामध्ये करतो, जुन्या काळामध्ये पण होत असतं. त्याला पूर्णपणे नवीन ओळख दिली जात असे, कधी कधी तो धर्म परिवर्तन पण करत असे, त्याचा मागचा काही मागमूस लागत नसे, माणूस तोच असतो, त्याची नवीन ओळख निर्माण होते. त्यामुळे त्याचा जुना माग पूर्णपणे पुसून जातो. आणि माझी पण जी वंशावळ शोधत मी मागे मागे चाललो, एका व्यक्तीचं नावच बदलून गेलं पूर्णपणे, तो व्यक्ती दुसरा झालाय, तो दुसरा काय झालाय मला माहितच नाही. मी म्हणतो मी इथेच का अडून राहील. ही गोष्टी पण आपण थोड्या लक्षात घेतल्या पाहिजेत. अजून दुसरी एक गोष्ट असे की पूर्वीच्या वेळेला जे स्थलांतर होत असत किंवा नागरिकत्व दिलं जात असत, त्याचे काही कायदे असत. ते कोणी मनाला येईल तसं इकडून तिकडे जाऊ शकत नसतं. मनाला येईल तसं या गावातून त्या गावात जाऊन स्थायिक झाला, मनाला येईल तसं जंगलामध्ये जाऊन राहिला, ती जमीन हडपली, मराठ्यांच्या राज्यामधून औरंगजेबाच्या राज्यात गेला, म्हणाल तसं असं होत नसतं. त्याला परवाना घ्यावा लागत असे, त्याला परवानगी घ्यावी लागत असे, त्याला काही कायदे नियम असत त्याच्याकडे असावं लागत असत. प्रवासासाठी त्याला हजारो परवाने लागत असत. तर ह्या ज्या स्थलांतराच्या नोंदी आहेत किंवा नागरिकत्वाच्या नोंदी आहेत, ह्या वेगवेगळ्या भूभागाशी, वेगवेगळ्या राज्याशी, राजवटींशी संबंधित असल्यामुळे एकच माणूस अनेक प्रकारे आपल्याला भासू शकतो, किंवा अनेक माणसे मिळून एकच माणूस वाटू शकतो त्या कागदपत्रांमुळे, आणि दिशाभूल होऊ शकते. कायदेशीर कागदपत्र असतील तरी पण त्याचा आपण काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. अजून एक गोष्ट जी आहे की आजही आपण पाहतो की अडचण आपल्याला आहे की एखादी केस कोर्टामध्ये चालत असेल तर त्या न्यायालयीन नोंदीमध्ये मला प्रवेशच नसतो. काही नोंदी मला त्या माझा ऍक्सेस नसतो तिथे, किंवा मला अधिकार नसतो की त्या नोंदी मी मिळवेल म्हणून. घटस्फोट असतील, कस्टडीचे वाद असतील, नाव बदल असेल, अशा काही गोष्टी जुन्या काळामध्ये झाल्या असतील आणि त्या वरच्या पातळीवर झाल्या असतील. खालच्या पातळीवरच्या माणसाला त्याचा ऍक्सेसच नाही काय झालं त्याचं. त्याच्यामुळे पण काही नावं, काही नोंदी आपल्याला मिस झालेल्या वंशावळीमध्ये आढळून येतात कायदेशीरदृष्ट्या. तर ते कायदेशीरदृष्ट्या आपण त्याचा पण विचार केला पाहिजे की ही कुठेतरी वरच्या पातळीवर झालेली नोंद आहे, तिचा मला दुसरीकडे कुठे माग कसा लागेल. ठीक आहे, मला राजदरबारामध्ये त्यांनी काय नोंद केली किंवा न्यायालयात काय नोंद केली ती मिळणार नाही, परंतु 109 प्रकारची कागदपत्र आपणच घोषित केलेली आहेत. 200 कागदपत्र मी म्हणतो टोटल. 200 कागदपत्रांमध्ये कुठेतरी तरी त्या व्यक्तीचा माग लागणार जर तुम्ही शोधला तर, पूर्ण वेळ लावला तर. त्यामुळे न्यायालयीन नोंदीमध्ये जरी तुम्हाला प्रवेश नसला तरी इतर प्रकारे तुम्ही एखादा पूर्वज किंवा तुमचा वंशज असेल तर त्याची माहिती आहे ती माहिती आपण शोधू शकतो. कायदेशीर कागदपत्र जे असतात त्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये बऱ्याचदा खोटे दावे केलेले असतात. तर मला एखादं कागदपत्र सापडलं, ते मला मोडी लिपीतल्या माणसाने सांगितलं की मोडी तज्ञाने सांगितलं अस्सल आहे, इतिहासकाराने सांगितलं अस्सल आहे, सगळं बरोबर झालं, कागदपत्र अस्सल आहे. ते कागदपत्रांमध्ये जो दावा केलाय तो दावा खरा आहे का खोटा आहे ते पण मला बघायला लागेल. एखादा माणूस म्हणत असेल की मी तुमचा पूर्वज आहे त्या कागदपत्रामध्ये, बरोबर पूर्वज आहे का, त्याची शहानिशा कशी करतात. पुष्कळ वेळेला आपल्याला कायदेशीर कागदपत्रांमध्ये असेच खोटे दावे वैयक्तिक स्वार्थापायी, संपत्तीच्या स्वार्थापायी, वैमनस्यापायी, कोणावर तरी आपण म्हणतो डूक धरण्यापायी केलेले आढळून येतात, आणि आपल्याला आपल्या कुटुंबाची चुकीची माहिती मिळते. त्यामुळे आपण सांभाळून राहिलं पाहिजे. पदव्या आणि वेगवेगळ्या माणसांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या पदव्या, मालमत्ता याच्याबद्दल आपण मागे बोललो, पण मालमत्तेचा हक्क जेव्हा येतो तेव्हा हा पदव्यांचा प्रश्न अजून गंभीर होतो. कारण हा कुठला माणूस या मालमत्तेवर हक्क सांगतोय, त्याची पदवी कुठली आहे, त्याला वारसा हक्क आहे का नाही खरोखर. जर एकाच माणसाला एकापेक्षा जास्त पदव्या असतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याची वेगळी वेगळी नावं लिहिली असतील आणि मालमत्तेमध्ये तो हक्क सांगतो, मला असं वाटू शकतं की 4 माणसं आहेत वेगळी. त्यामुळे पदव्यांचं ज्ञान असणं तुम्हाला मालमत्तेच्या हक्काच्या बाबतीत तर फारच गरजेचं आहे. तुम्ही इनामदार असाल, वतनदार असाल, जहागीरदार असाल तर तुमच्या पूर्वजांना काही ना काही पदवी आहे, त्याच्यामध्ये नेहमी घोटाळे होतात हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला या पदव्यांचं आणि मालमत्तेच्या वारसा हक्काचं नॉलेज असलं पाहिजे. अजून जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे
पुष्कळ वेळा पितृत्वाचे आणि मातृत्वाचे कायदेशीर वाद असतात. ते काही आज नाही, जुन्या काळामध्ये पण होते. बऱ्याच वेळेला एखाद्या स्त्रीवर संशय घेतला जायचा की हे मूल माझं नाहीच आहे, तुझे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत. बऱ्याच वेळा एखादा पुरुष अनेक स्त्रियांशी संबंध ठेवायचा आणि नंतर ते नाकारायचा, त्याला पितृत्व देण्याचा हक्क. त्यामुळे पितृत्व आणि मातृत्वाचे वाद जुन्या काळामध्ये पण होते. त्यांची कायदेशीर लढाई झगडे जुन्या काळात पण चालत असत. त्याचे न्यायनिवाडे चौकशीला लोक पण बसत असतात, लोकांना शिक्षा पण होत असत, त्याचे दाखले आहेत. तर त्या नोंदी पण कधी कधी अस्पष्ट असू शकतात, त्या नोंदी पण कधी कधी चुकीच्या होऊ शकतात. त्याच्यामुळे पितृत्व आणि मातृत्वाच्या कायदेशीर वादांबद्दल पण आपल्याला माहिती असली पाहिजे. ती जर नसेल आपल्या पूर्वजांच्या, तर आपली वंशावळ चुकू शकते. अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की वेगवेगळ्या राज्यांचे, वेगवेगळ्या राजवटींचे वेगळे वेगळे कायदे असतात आणि त्यांच्या कायद्यामध्ये फरक असतो. औरंगजेबाचा कायदा वेगळा आहे, शिवाजी महाराजांचा कायदा वेगळा आहे, त्यानंतर आदिलशहाचा कायदा वेगळा आहे, निजामशहाचा वेगळा आहे, पोर्तुगीजांचा वेगळा. जर तुम्हाला या वेगळ्या वेगळ्या कायद्यांची त्या काळातली माहिती नसेल, तर तुम्हाला 100% तुमच्या कुटुंबाचा इतिहास कधी कळणार. विविध तुमचे पूर्वज ज्या देशामध्ये राहतात किंवा तुमच्या पूर्वजांचा प्रवास ज्या देशामध्ये काही ना काही कारणामुळे झालेला आहे किंवा स्थलांतरित होऊन ते एका देशातून दुसऱ्या देशात गेलेले. देश म्हणजे आपण प्रांत पकडू इथे. आता पूर्वीच्या काळी इतिहासामध्ये देश शब्द वापरला जायचा म्हणून मी तोंडामध्ये देश येते. परंतु एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये किंवा भारताच्या एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये जिथं राजवटी बदलतात, तिथं जर तुमचे पूर्वज गेलेले असतील आणि तिथल्या कायद्यांचं जर तुम्हाला ज्ञान नसेल, तर तुम्ही तुमचे पूर्वज ओळखायला हमखास गफलत करता. ही गोष्ट होते. त्याच्यामुळे त्याचं पण आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. अजून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कायदेशीर, ती म्हणजे की कायद्याने धार्मिक नोंदी आणि नागरी नोंदी या वेगळ्या वेगळ्या केल्या जातात. धार्मिक कायदे पूर्वीच्या काळी वेगळे असायचे आणि नागरी कायदे पूर्वीच्या काळी वेगळे असायचे आणि हे दोन्ही कायदे एकाच वेळेला एकाच माणसावर त्यावेळेला अप्लाय होत असायचे. म्हणजे एखाद्या माणसाला ते धार्मिक सर्व कायदे पण पाळणे, नागरिक कायदे पण पाळणे. त्याच्यामुळे धार्मिक आणि नागरी नोंदीमध्ये विसंगती निर्माण झालेल्या दिसतात आपल्याला एखाद्या माणसाबद्दल. विवाह असेल किंवा मुंज प्रकरण असेल, नामकरण विधी असेल, अंत्यविधी असेल, या कुटुंबातल्या घटनांचं धार्मिक कायद्याने वेगळ्या प्रकारे मूल्यमापन केलं जायचं, नागरिक कायद्याने वेगळ्या प्रकारे मूल्यमापन केलं जायचं. त्याच्यामुळे बऱ्याचदा विसंगती निर्माण होते. ही घटना घडली काय, हा माणूस आहे काय, या गोष्टी आहेत काय, हे आपण समस्या आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात. व्हिडिओ आपला मोठा झालेला, जवळपास मला वाटतं की एक 1.5 तासाचा व्हिडिओ झालेला आहे आता. परंतु या एवढ्या सगळ्या गोष्टी वंशावळीमध्ये आहेत. तुम्हाला जर तुमची वंशावळ खरी आहे का तुमची वंशावळ खोटी आहे हे जर तपासून पाहायचं असेल, तर हे आत्ता मी सांगितलेले 100 पेक्षा जास्त निकष आहेत. त्या निकषावर तुम्ही तपासून बघू शकता तुमची वंशावळ खरी आहे का खोटी. फक्त कोणी लिहून दिल्याने पूर्वजांच्या नावावरती तुमची वंशावळ होत नाही. हे एवढं सगळं विस्ताराने सांगायचं कारण आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पुष्कळ अज्ञान आहे मित्रांना. त्यांना कळतच नाही आणि प्रत्येकाला ते हाच प्रश्न विचारत असतात. मला तर हा प्रश्न विचारून लोकांनी अक्षरशः भांडवून सोडले की माझी वंशावळ खरी कशी मानू. तर त्यांना हे सगळं दरवेळेला सांगत बसण्यापेक्षा, सांगता पण येत नाही, आपण दरवेळेला एवढ्या गोष्टी नाही सांगू शकत. 100-200 प्रकार निकष एखादी वंशावळ खरी आहेत का खोटीचे. म्हणून हा व्हिडिओ बनवलाय की पुढच्या वेळेला जर कोणी मला प्रश्न विचारेल की सर माझी वंशावळ खरी आहे का खोटी आहे, हा व्हिडिओ बघा. याच्यामधल्या काही निकषांमध्ये तुम्हाला काही जाणवते का बघा. नाही झालं तर आपण पुढे, जर तुमची इच्छा असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडं संशोधन करून ती गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करूच शकतो. फक्त या व्हिडिओवर डिपेंड राहण्याची काही गरज नाही. परंतु गरज होती या एका व्हिडिओची, या सगळे निकष सांगण्याची, म्हणून हा व्हिडिओ आपण एवढा मोठा बनवलेला आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ ऐकत असाल तर नक्कीच तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट आहे. जर तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल आणि हा आपण एवढा कष्टाने व्हिडिओ बनवलाय, माहिती गोळा केलेली आहे, जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मित्रांमध्ये. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किंमतुला चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून अशीच विस्ताराने आपल्याला तर्कशुद्ध माहिती मिळू शकेल वेगवेगळ्या विषयांची. हे जे आपण अभ्यासपूर्ण आणि संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवतो, या व्हिडिओमधून आपल्या लक्षात आलेलं असेल की किती मेहनत लागते एखाद्या विषयाचा अभ्यास करून तो आपल्या सगळ्यांसमोर मांडण्यासाठी. हे जर मेहनत आपल्याला जाणवत असेल, आपल्याला जर चॅनलला काही मदत करण्याची इच्छा असेल, तर आपण गुगल पेच्या माध्यमातून, त्यानंतर यूट्यूबचे जे आपण म्हणतो की मेंबरशिप आहे, सुपर थँक्स आहे, त्याच्या माध्यमातून मदत करू शकता. आपण केलेली छोटी मदत पण अजून चांगल्या प्रकारे अनेक विषय जे अजूनपर्यंत कधी बोलले गेले नाहीत त्यांच्याबद्दल संशोधन करून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला त्याची मदत होऊ शकेल. इतिहासाचं हे असंच तर्कशुद्ध विवेचन, वस्तुनिष्ठ मूल्यमापन पाहण्यासाठी पाहत राहा किंमतुला यूट्यूब चॅनेल. भेटूयात आपण उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.